माझ्याबद्दल थोडक्यात मी एक हाऊसवाईफच अगदी टिपिकल. बरेचदा म्हणजे असं झालं की प्रयत्न करायचा होता, शिक्षण असल्यामुळे असं वाटत होतं की आपण कुठेतरी मागे पडतोय, पण काही केला तो मार्ग नीट हवे तसा मिळत नव्हता. एकदा दोनदा प्रयत्न केले, अयशस्वी देखील झाले. पण त्याच्यानंतर जेव्हा मी मानसी मॅमना 2016 या सालापासून ओळखते आणि त्यांचा नंबर असल्यामुळे त्यांच्याकडनं मी VR मोडचे आपले प्रोडक्ट्स घेतले सुद्धा होते. परंतु जेव्हा त्यांनी मला विचारलं होतं की तू करू शकतेस का, तर मी तसंच जसा बाकी आपण स्त्रिया विचार करतो की अरे बाळ लहान आहे, कुठे आपण बाहेर जाऊ शकतो, कुठे आपण एवढ्या लोकांशी बोलू शकतो, अशा सगळ्या गोष्टी झाल्या आणि कुठेतरी मीच माझा पाय मागे घेतला. पण ज्या वेळेला हळूहळू मी मानसी मॅमचे जेव्हा मी स्टेटस वगैरे सगळे बघत गेली आणि अगदीच त्यांच्या सगळ्या ट्रिप्स मी बघितल्या, ज्या त्यांच्या अचिव्हमेंट्स होत्या. मग ती त्यांची अगदी हायेस्ट अचिव्हमेंट थायलंडची ट्रिप असू दे किंवा त्यांची गोवाची ट्रिप असू दे, हैदराबाद ट्रिप असू दे, ताजचं जे त्यांनी ऑफर केलं होतं, त्यापासून ते अगदीच म्हणजे मी म्हणू शकते की तेवढ्या त्या 1.5 वर्षात, भले मी तेव्हा लगेच जॉईन नाही झाले त्यांना, पण त्या 1.5 वर्षामध्ये मी त्यांची खूप मोठी फॅन मात्र झाले. की एक म्हणजे नोकरी करत असताना सुद्धा स्वतःचं घर सांभाळून दिवस रात्र एक करून एखादी व्यक्ती बिझनेस सुद्धा करू शकते. आणि त्यांचं जेव्हा हळूहळू पेमेंट मी बघत गेले की प्रत्येक आठवड्याचा अगदी 133 जरी आला असेल त्यांचा लिडरशिप किंवा 535 जरी आला असेल, तरी सुद्धा तो त्यांनी टाकलेला आहे. आणि ते सगळ्या जेव्हा मी गोष्टी बघत गेली ना, तेव्हा मला कुठेतरी असं कुतूहल वाटायला लागलं आणि एक दिवस अचानक त्यांचा मी मंथली इन्कम 1,07,000 असा बघितला. आणि मग मी ठरवलं की आपण कुठेतरी मागे पडतोय. आपला बाबू आता सेटल्ड आहे. आता आपल्याला हा काहीतरी चांगला बिझनेस प्लॅन आहे, तो शिकून घेतला पाहिजे आणि तेच करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने मी मानसी मॅमना स्वतःहून मग पुढे येऊन अप्रोच केलं की मॅम, तुम्ही एकदा विचारलं होतं तेव्हा मी नाही बोलले, पण ह्या वेळेला तुम्ही मला तुमच्या खुशीत घ्याल का, येऊ का मी तुमच्यासोबत? आणि खरंच दुसऱ्या क्षणात त्यांनी मला स्वीकारलं. आणि एक एक चांगला लीडर घडताना मी त्यांना जेव्हा स्टेटसमध्येच कळत होतं की खूप छान काहीतरी करतायत, काहीतरी छान आहे. आणि ही खरी ताकद होती या सिस्टमची. VR मोरने ज्या पद्धतीने जे सिस्टम क्रिएट केले, ज्या पद्धतीने हा बिझनेस प्लॅन सुरू केला आहे, लीडर्स घडवले आहेत, लीडर्स जर कुठे मागे पडत असतील तर त्यांना त्या पद्धतीने पुढे आणलेलं आहे. आणि त्यातलेच एक लीडर म्हणजे आपल्या प्रिय मानसी पत्त्यानी मॅम, ज्यांना मी नेहमीच मानसी पत्त्यानी मॅम असं म्हणते. आता झालेल्या षण्मुखानंद मध्ये, सायन मध्ये घडलेला एकदम अद्भुतपूर्व इतका सुंदर सोहळा झाला आणि त्या सोहळ्यामध्ये मला सुद्धा ऍज अ सिल्वर डिरेक्टरचं जे माझं रिवॉर्ड होतं ते मला मिळालं. आणि एवढा 2700 ते 2800 लोकांच्या पुढ्यात आपल्याला हा सन्मान भेटतो. आणि त्याच सन्मानामध्ये जेव्हा माझ्या लीडरला एक ग्रेट लीडरचा जेव्हा अवॉर्ड भेटला, आम्ही येड्यासारखं तिथे नाचत होतो. आणि प्रत्येकाला, जसं की जयश्री भोसे मॅम आहे ज्यांना स्टार ऑफ द इयर दिलेलं, आपल्या आज नंदिनी लाटक्या मॅम आहे त्यांना फायटरचं मिळालं होतं. आणि हा लीडर घडतो आणि ही घडवण आपल्या या सिस्टमने दिली आहे. आणि हीच सिस्टम जेव्हा तुम्हाला एक बिझनेस प्लॅन देते ना, तर तो बिझनेस प्लॅन टॅक्टफुली एकदम करेक्ट कसा डिलिव्हर करायचा, हे सगळं आपल्या लीडरकडनं आपण शिकतो. आणि आज अशाच एका लीडरचं आपण सगळ्यांनी स्वागत करूया, ज्यांनी या सिस्टमला फॉलो केलं आणि आज 14,000हून अधिक लोक त्यांच्या अंडर काम करत आहेत. अक्षरशः प्रत्येकाला त्या ओळखतात नावाने आणि प्रत्येकाच्या सोबत नेहमी पाठीशी उभ्या राहतात. अशा द मानसी पत्त्यानी मॅमचं मी स्वागत करते. मानसी मॅम, तुम्ही आहात? प्लीज सगळ्या Yes, thank you so much. क्लॅपिंग Clapping राहील ना? line. आवाज येतोय माझा क्लिअर? येस मॅम. Yes, ma'am. थोडा डबल होतोय. एक सेकंड. सगळ्यांनी मेसेज करा बरं. मस्त मस्त एकदम. आणि आज खूपच छान दिसत मॅम. आता क्लिअर येतोय? बघा, आता क्लिअर आहे.
हो मॅम, आता येतोय. चलो, थँक्यू सो मच सायली मॅम. खूप छान पद्धतीने तुम्ही वेलकम केलं. आणि आज खरंच सॅटरडे वीकेंडचा दिवस असून सुद्धा 470 लोक कनेक्ट झालेत. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक. कारण 470 लोकांना बिझनेस प्लॅन मध्ये इंटरेस्ट आहे आणि म्हणूनच सगळे या मीटिंगला जॉईन झालायत. त्याबद्दल स्वतःसाठी, जसं मॅडम म्हणाल्या, स्वतःचं पहिलं कौतुक करा की येस, तुम्ही या बिझनेससाठी रेडी होताय, या बिझनेससाठी स्वतःला तयार करताय आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक. आणि माझी प्रथम ओळख करून देते. नमस्कार, मी मानसी पत्ताणे, सफायर डायरेक्टर ऑफ वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. बरीच लोक असं म्हणतात की पैसा हे सर्वस्व नाहीये. येस, पैसा हे सर्वस्व नाहीये, पण जगातले 99% प्रॉब्लेम हे डेटॉल सारखं धुण्याचं काम कोण करतं? तर पैसा करतो, बरोबर की नाही? आणि आज आपण ही मीटिंग घेणार आहोत, तर आपण एकमेकांची कोऑर्डिनेशन करणार आहोत. मला चॅटमध्ये तुमच्या सगळ्यांचे रिप्लाय हवे, जेणेकरून आपण, तुम्हाला कितपर्यंत बिझनेस प्लॅन कळतोय किंवा काही गोष्टी कळतायत हे मला सुद्धा कळेल. त्यामुळे चॅटमध्ये तुम्हाला कुठलाही पॉइंट आवडला किंवा कुठलीही गोष्ट कळली नाही तर चॅटमध्ये येऊ दे आणि आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरं एंडला देणार आहोत. पण तुम्हाला ज्या गोष्टी आवडतील त्या तुम्ही यातून घेण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. तर एक मी माझी स्क्रीन शेअर करतेय. आपण थोडीशी कंपनीची जी सुरुवात आहे किंवा कंपनी काय आहे याच्याबद्दलची माहिती घेऊया. कारण या मीटिंगमध्ये मला वाटतं गेस्ट सुद्धा जॉईन आहेत. जर गेस्ट कोणी असतील त्यांनी हँड रेज केला तर मला कळेल की येस, नवीन लोक जॉईन आहेत ज्यांनी वी आर मोर ची ही मीटिंग फर्स्ट टाइम अटेंड केली आहे किंवा कोणीतरी लिंक दिली आहे. अशा लोकांनी जर हँड रेज केलं तर गेस्टचा काउंट कळेल. ऍक्च्युली मानसी मॅम दिसत आहेत. जर प्रत्येकाने एक साइडला स्क्रोलिंग केलं ना, म्हणजे आपण जे दिसतोय त्याच्या बाजूला एकदा स्क्रोल करा थर्ड नंबर वरती आणि त्यांना डबल टॅप करा. सगळ्यांनी डबल टॅप केलं की मानसी मॅम प्रत्येकाला दिसतील. आता दिसतंय का? मी पिन केलंय. ऍक्च्युली मी लॅपटॉप आणि मोबाईल दोन्ही ठिकाणाहून आहे कनेक्ट, त्यामुळे मे बी. येस, येस मॅम, तुम्ही ते दुसऱ्या ह्याच्यावरून ऑपरेट होताय मॅम, दिसताय तुम्ही आम्हाला. फक्त सगळ्यांनी डबल टॅप केलं ना तुमच्या स्क्रीनवरती की आपण बघू शकतोय. तो मी एक पीपीटी शेअर करतेय. गेस्ट किती आहेत जरा हँड रेज करा प्लीज. येस येस. स्क्रीन शेअर होतीये. येस मॅम. तर बघा, आपल्या कंपनी बद्दलची आपण पहिली थोडीशी माहिती घेणार आहोत. आपल्या कंपनीचं नाव आहे वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि या कंपनीचे जे रिस्पेक्टेड फाउंडर्स आहेत ते आहेत प्रिया कड मॅम, जे आपल्या कंपनीच्या एमडी आहेत, आणि माननीय विकास गोपाळ सर, जे आपल्या कंपनीचे सीएमडी आहेत. चांगल्या क्वालिटीचे म्हणजे विश्वस्तरीय गुणवत्तेवाले जे प्रोडक्ट आहेत ते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवणं, त्याचबरोबर महिलांचं गर्भाशय कॅन्सर मुक्त करणं, आणि ज्यांना ज्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हायचं आहे आणि इथून इन्कम घ्यायचा आहे अशा सर्व लोकांना मदत करणं हे आमचं काम आहे. आणि त्याचबरोबर त्यासाठी लागणारे जे पण ट्रेनिंग आणि सपोर्ट जो आहे तो आपल्याकडून सतत मिळत असतो. माझी स्क्रीन प्रॉपर दिसते ना सायली मॅम? येस मॅम. ओके. सो हे आपले एमडी आणि सीएमडी आहेत, विकास गोपाळ सर आणि प्रिया मॅम, ज्या नेहमीच आपल्या कंपनीमध्ये, आपण बऱ्याच वेळेला बघतो की बऱ्याचशा कंपनींचे एमडी आणि सीएमडी हे सगळ्यांना पाहायला सुद्धा मिळत नाही, बोलणं तर दूरच राहिलं. पण आपल्या कंपनीचे जे गेस्ट आहेत त्यांना मी स्पेशली सांगेन की तुम्ही या कंपनीचे भाग होणार आहात, त्यानंतर तुम्हाला पर्सनली या दोन व्यक्तिमत्वाशी बोलायला मिळणार आहे आणि त्यांना तुम्हाला भेटायला सुद्धा मिळणार आहे जवळून, आपल्या वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून. सो असे आपले हे विकास सर आणि प्रिया मॅम हे आपल्या कंपनीचे जे पिलर्स आहेत त्याची सगळ्यांना माहिती असावी. काही नवीन लोक सुद्धा जॉईन आहेत, जे आत्ताच जॉईन झालेत 8-10 दिवसापूर्वी, तर त्यांना सुद्धा कळावं की आपल्या कंपनीचे सीएमडी आणि एमडी कोण आहेत. ओके.
त्यानंतर हा माझा फोटो आहे. माझं नाव आहे मानसी पत्ताणे. मी सफायर डायरेक्टर या पोझिशन वरती आहे. थोडीशी माझी माहिती देईन, कारण ह्या बिझनेस प्लॅन बद्दल बोलण्यासाठी सर्वात पहिलं मी या बिझनेस प्लॅन मधून काय मिळवलं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सो या बिझनेसमध्ये 3 वर्षापूर्वी मी आले आणि एक साधारण जॉब करणारी महिला होते. कोरोना काळामध्ये माझा जॉब गेला. पूर्ण डिटेल सांगणार नाहीये. बऱ्यापैकी सक्सेस स्टोरीचे व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहू शकता. तर तिथून जेव्हा जॉब गेला आणि मी एका डिप्रेशन मधून जात होती, की माझा घरातला खर्च, माझं नवीन घर घेतलंय ते त्याचं लोन आहे. मला बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या आणि अगदी अचानक जॉब गेला. सगळी स्वप्न संपून गेल्यासारखी वाटत होती आणि व्ही आर मोरने माझ्या आयुष्यात एक आशेचा किरण आणला आणि जस्ट एका पॅडसाठी जॉइन झालेली मी. हळू-हळू व्ही आर मोरमध्ये गुंतत गेले आणि मला इथलं ॲटमॉस्फिअर, इथलं वातावरण आवडत गेलं. हळू-हळू बिझनेस प्लॅन शिकत गेले आणि मला एक गोष्ट नीट कळली, की जर मला या बिझनेसचा मास्टर व्हायचं असेल, तर मला डेमो, प्रॉडक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन आणि कंपनीचा बिझनेस प्लॅन प्रॉपर आला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर वेगवेगळ्या ट्रेनिंग्स घ्याव्या लागतील आणि बिझनेस समजून घ्यावा लागेल. सो तो मी समजून घेतला आणि जसं मॅडम म्हणाल्या 133, 535 पासून इन्कम घ्यायला सुरुवात केली आणि आज माझा मंथली इन्कम जो आहे, तो 2 ते 2.5 लाखापर्यंतचा आहे. बरं एवढंच इथून मिळालं का? तर नाही. जेव्हा ऑफिसमध्ये जॉब करत होतो, तेव्हा हे काम कर, ते काम कर, याच्या पलीकडे काही ओळख नव्हती. पण आज जसं सायली मॅम म्हणाल्या, द मानसी पत्ताणे, सफायर डायरेक्टर ऑफ व्ही आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. ही ओळख व्ही आर मोर मधून मिळाली आणि हा रिस्पेक्ट व्ही आर मोर मधून मला मिळालाय. या गेल्या 3 वर्षामध्ये, म्हणजे 3 वर्ष म्हणणार नाही, गेल्या 2 वर्षामध्येच मी 50 लाखापेक्षा जास्त इन्कम व्ही आर मोर सोल्युशन मधून घेतलंय. त्याचसोबत माझं ड्रीम होम बनवलेलं आहे, ज्याच्यावरती मी स्वतः इंटिरियरवर 13 लाखाचा खर्च केलेला आहे. बाकी छोटे मोठे बऱ्याचशे माझी स्वप्न मी पूर्ण केली आहेत, पण मेजर मोठी स्वप्न मी सांगते. आणि याचसोबत मी माझ्या स्वतःच्या नावावर महिंद्रा एक्सयूव्ही AX700 ही लक्झरी कार, जी 25 लाखाची आहे, ती मी माझ्या नावावर रजिस्टर केलेली आहे आणि एक गोड अशी व्ही आर मोर फॅमिली मला मिळालेली आहे. माझ्या अंडर 14,000 डिस्ट्रीब्युटर असले तरी संपूर्ण व्ही आर मोर मध्ये असलेले 1.25 लाख डिस्ट्रीब्युटर हे सुद्धा खूप प्रेम करतात आणि खूप छान पद्धतीने आपण सगळे मिळून फॅमिली सारखं काम करतो. सो हे एक व्ही आर मोरची वेगळी ताकद आहे. सो आपल्या कंपनीचे प्रोडक्ट्स काय आहेत, तर त्याच्याबद्दलची डिटेल माहिती जी गेस्टना ज्यांनी तुम्हाला लिंक दिली आहे त्यांच्याकडून मिळेल. पण मी एक छोट्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करते, की आपल्याकडे ऑर्गॅनिक आणि बायोडिग्रेडेबल असे सॅनिटरी नॅपकिन आहेत, जे आपल्याला कॅन्सर सारख्या आजारापासून तर वाचवू शकतात. पण रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला होणारे इचिंग, रॅशेस आणि वेळोवेळी पॅड बदलत राहणं, बऱ्याच वेळेला हायजीन मेंटेन न होणं, या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला वाचवणार आहे. पेनलेस पिरियडचा अनुभव देणार आहे आणि आपल्या ज्या नव्याने पिरियड्स येणाऱ्या मुली आहेत, त्यांना भविष्यात कोणताही आजार होऊ नये आणि त्यांची पाळी सुखकर व्हावी आणि तसेच सर्व महिलांची पाळी सुखकर व्हावी, त्यांचं गर्भाशय हे कुठल्याही आजाराला बळी पडू नये, यासाठी आपली कंपनी काम करते आणि त्यासाठी आपल्याकडे जबरदस्त असं प्रोडक्ट आहे, प्रोविंग्ज आणि प्रोलायनर. आणि याच सोबत आपण न्यूट्रास्युटिकल म्हणजे काही फूड सप्लिमेंट्स आहेत, जे खूप उत्तम दर्जाचे आहेत. त्याची माहिती सुद्धा तुम्हाला कंपनीच्या लिंक वरती मिळेल किंवा ज्यांनी तुम्हाला ही लिंक पाठवली ते देतील. पण न्यूट्रास्युटिकल म्हणजे फूड सप्लिमेंट आहे, ज्याच्यामुळे तुम्ही आजारी पडल्यावर औषधं खाण्यापेक्षा तुम्ही आजारी पडू नये म्हणून फूड सप्लिमेंट खायचे असतात. सो त्याची डिटेल माहिती तुम्हाला मिळेल. पण मी एक सांगेन, की आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये आपण जर म्हटलं, की 100% पॉप्युलेशन आहे, तर त्यातले फक्त 10% लोक ही आजारी असतात आणि 90% लोक ही हेल्दी आहेत. तर आपलं काम काय आहे? मी आज बिझनेस प्लॅन मध्ये बऱ्याच गोष्टी बोलणार आहे, पण मी सगळ्यांना सांगेन, आज इथे 500 लोक कनेक्ट आहेत, की तुम्ही बऱ्यापैकी लोक हे 10% लोकांवर काम करतायत जे आजारी आहेत. पण आपलं काम व्ही आर मोरचं हे 10% आजारी लोकांवर काम करण्याचं नाहीये, तर 90% जे हेल्दी लोक आहेत त्यांची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. पण बऱ्यापैकी आपल्याकडे सगळेजण हे त्या 10% लोकांना काय औषध देऊ, कसं औषध देऊ याच्या मागे पडलेले असल्यामुळे
बिझनेस प्लॅनकडे फोकस होत नाही आणि त्यातून तुम्हाला मिळणारं जे इन्कम आहे ते खूप लिमिटेड आहे किंवा खूप छान पद्धतीने मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय करताय, तर तुम्ही एवढं मोठं मार्केट असताना सुद्धा फक्त 10% वरती काम करताय आणि तुम्ही पेशंट शोधण्याचा प्रयत्न करताय. सो आपल्याला पेशंट शोधायचे नाहीये, तर आपल्याला आपले बिझनेस पार्टनर शोधायचे आहेत. सो आपल्या प्रॉडक्टची डिटेल माहिती तुम्ही नक्की जाणून घ्या. आपल्या कंपनीला याच्यासाठी बऱ्यापैकी अवॉर्ड्स मिळालेले आहेत. या मानसी नाईक आहेत, ज्या रिक्षावाला फेम आहेत, रिक्षावाला सॉन्ग, त्यांनी आपल्या सरांना पुरस्कार दिलेला आहे. मध्ये जो फोटो आहे त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे आहेत, ज्यांनी आपल्या सरांना आणि मॅडमना पुरस्कार दिलेला आहे. त्याचबरोबर भगतसिंगजी कोश्यारी जे आहे, आपले महाराष्ट्राचे राज्यपाल होते, त्यांनी आपल्या सरांना पुरस्कार दिलेला आहे. तेजस्विनी पंडित जे आहेत त्यांनी आपल्या प्रिया मॅमना पुरस्कार दिलेला आहे यंग बिझनेस एंटरप्रेनर म्हणून. त्याचबरोबर अमृताजी फडणवीस यांनी आपले प्रोडक्ट तर ते वापरतातच आहेत प्रोविंग्स, पण आपलं काम त्यांना आवडल्यामुळे आपल्या सरांना त्यांनी पुरस्कार दिलेला आहे. त्यांच्या पॉव म्हणून एक प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सरांना इन्व्हाइट करून स्पेशली हा पुरस्कार दिलेला आहे. आता आपल्या कंपनीचा स्पेशल का व्ही आर मोरच का, तर बघा व्ही आर मोर ही इंडियाची लीडिंग कंपनी आहे. 4 जुलै 2019 ला स्थापन झाली आहे. आता येत्या 4 जुलैला कंपनीला 6 वर्ष पूर्ण होणार आहेत. एकच सेकंड. आणि आपल्या कंपनीचे एमडी आणि सीएमडी विकास गोपाळ सर आणि एमडी प्रिया मॅम आहेत. आपलं जे हेड ऑफिस आहे ते ठाण्याला आहे. ब्रांच ऑफिस जे आहे ते नाशिक येथे आहे. आपल्या टोटल 20 फ्रँचायझी आहेत. मला वाटतं त्यात आता अजून 2-3 ऍड झालेल्या आहेत. 100 पेक्षा जास्त आपल्या कंपनीला अवॉर्ड मिळाले आहेत. 1,25,000 पेक्षा जास्त आपले डिस्ट्रीब्युटर्स आहेत. आपल्या कंपनीचा जो टर्नओव्हर आहे तो 20 करोड पेक्षा जास्त आहे. आणि कंपनीमध्ये 30 लाखापेक्षा जास्त जो पे आउट आहे वीकली, आठवड्याला 30 लाखापेक्षा म्हणजे महिन्याला 1,20,00,000 एवढा पे आउट डिस्ट्रीब्यूट केला जातोय. सो ही खूप मोठी अमाऊंट आहे. बऱ्याचशा लोकांना जे नवीन जॉईन आहेत, आम्ही युजर आहोत, आम्हाला बिझनेस कळला नाहीये, त्यांनी या गोष्टी नीट ऐका. 1,20,00,000चा पे आउट एखादी मोठी कंपनी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये एवढा पगार वाटत नाही. सो इतक्या मोठ्या लेवलला काम होतं. 25,000पेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर आपले वीकली पे आउट घेतात. त्याचबरोबर आपला जो 5वा वर्धापन दिन आहे, जो आशिया खंडातला सगळ्यात मोठा हॉल, सभागृह सगळ्यात मोठं षण्मुखानंद सायन येथे झालाय. आणि तिथे आपल्या कंपनीने 50 लाखापेक्षा जास्त लकी ड्रॉ हे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्याचबरोबर 9 लीडर्सनी कार स्वतःची घेतलेली आहे स्वबळावर. त्याचं पेमेंट व्ही आर मोरच्या जे वीकली पे आउट येतं त्यातून दिलं जातं. आणि मला असं वाटतं आता 9 होतं, पण आता ती 10 झाली आहे, कारण आपल्याच नाशिक टीम मधून गोपाळ भगत सर आणि वैशाली भगत मॅडम यांची सुद्धा कार आलेली आहे. आणि अजून भविष्यात बऱ्याचशा कार येणार आहेत, ज्याचे वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळणार आहेत. सो ही खूप मोठी गोष्ट आहे की स्वबळावर एवढ्या महागड्या कार, नॉर्मली माणूस 8-10 लाखाच्या कारचा विचार करतो, पण व्ही आर मोर मध्ये सगळ्यांनी 15 लाख अँड अबावच्या कार घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 100 पेक्षा जास्त स्कूटी विनर्स आहेत, जे कंपनीच्या वेगवेगळ्या ऑफर्स मधून स्कूटी विन झालेले आहेत. 39 पेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटरने एलईडी स्क्रीन अचीव्ह केलेली आहे. काही लोकांनी लॉटरी सिस्टम मध्ये मिळवलेली आहे, तर काही लोकांनी प्लॅटिनम डायरेक्टर हा पोझिशन मिळाल्यानंतर एलईडी स्क्रीन विन केलेल्या आहेत. 400 पेक्षा जास्त लोकांनी फूड प्रोसेसर विन केले आहेत. आणि 40 पेक्षा जास्त आपले इंटरनॅशनल टूर विजेते आहेत. सो कंपनीचं काम कशा पद्धतीने होतं, तर कंपनीचे प्रोडक्ट्स जे आहेत त्याची तुम्हाला डिटेल माहिती मिळेलच, ज्यांच्या थ्रू तुम्हाला लिंक आली आहे. पण कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस आहेत आणि या पॅकेजेसच्या माध्यमातून व्ही आर मोरला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यामध्ये त्या पॅकेजेसच्या संपूर्ण अमाऊंटचे तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे. हे विविध किट मी स्क्रीनवर ठेवलेले आहे, ज्याच्यामध्ये पीसीओडी किट, वेट लॉस किट, वेट गेन किट, ब्युटी किट, बॉडी पेन रिलीफ किट, गुड न्यूज किट आणि पाईल्स केअर किट असे वेगवेगळे किट्स आहेत. मासिक पाळी या विषयावर मेजरली आम्ही काम करतो, ज्याच्यामुळे पाळीच्या दिवसामध्ये होणाऱ्या अनियमित पाळी किंवा जास्त ब्लिडिंग होणं, पीसीओडी, पीसीओएस, व्हाईट डिस्चार्ज, इन्फेक्शन, रॅशेस हे तर नॉर्मली सगळ्यांना होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्यापैकी पिरियड्सच्या दिवसामध्ये होणारा पेन, या सगळ्यांपासून आम्ही
20 लाखापेक्षा, हा आकडा जुना आहे, 20 लाखापेक्षा जास्त महिलांना आम्ही आमच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्या तुमच्यासारख्या गोड डिस्ट्रीब्युटर्सच्या माध्यमातून आपण आराम दिलेला आहे आणि त्यांचे ब्लेसिंग्स घेतलेले आहेत. सो जसं मी पॅड बद्दल सांगितलं, तसंच जे न्यूट्रास्युटिकल प्रोडक्ट आहे, जे मी सांगितलंय की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजेच आजारी पडल्यावर औषधं खाण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून आपल्याला फूड सप्लिमेंट घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर आपली कंपनी काम करते. सो कंपनीमध्ये काही अवॉर्ड रिवॉर्ड्स आहेत आणि जॉईनिंग बेनिफिट्स आहेत. ही क्लिप मी तुम्हाला एंडला सांगेन. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स देतात, त्याचे मी फोटो ठेवलेले आहेत. जसं की वसईला एक मोठा एलडीपी झालाय, प्रत्येक लोकेशनला एलडीपी होतात. हा माझ्याकडे फोटो होता म्हणून मी हा टाकलाय. त्याचबरोबर ताज सारख्या मोठ्या हॉटेलमध्ये, जिथे आपण स्वप्नात फक्त बघत असतो की ताज हॉटेल बाहेरून फोटो काढत असतो, पण आज आमचे एवढे डिस्ट्रीब्युटर्स जे आहेत, मी थोडासा फोटो झूम करते, जो ताजचा आहे, सेंटरला आहे. सो इतके सगळे डिस्ट्रीब्युटर्स तिथे गेलेले आहेत आणि ताज हॉटेलच्या टॉप फ्लोअरवर जाऊन त्यांनी संपूर्ण दिवस आपला तिथे घालवलेला आहे. ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे सगळं तिथे केलेलं आहे. म्हणजे एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये सुद्धा कंपनी आपल्याला घेऊन जाते, जे आपलं स्वप्न असतं. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी लाखाच्या वरती इन्कम घेतलेला आहे, त्यांचं सुद्धा प्रत्येकाला छान पद्धतीने सन्मान त्याचा दिला जातो. अशा पद्धतीने आमची कंपनी जी आहे ती प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि खूप छान इन्कम देण्याचा प्रयत्न करते. पण आता आपण इथून पुढे ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे कंपनीचा बिझनेस प्लॅन. कारण कुठल्याही कंपनीमधून जेव्हा इन्कम घ्यायचं असतं, तेव्हा इतर गोष्टी जशा इम्पॉर्टंट आहेत, त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बिझनेस प्लॅन. बरोबर आहे? तर या बिझनेस प्लॅनमध्ये काय येतं बघा, हा जो ट्री आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसं की तुमचे गोल्स, तुमचे कस्टमर, तुम्हाला या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी उपयोगात आणायच्या आहेत. मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि काही ना काही नवीन आयडिया, आपला सेल कसा वाढेल, आपली टीम कशी डेव्हलप होईल, याच्यावर लक्ष देऊन त्यानंतर तुम्हाला त्याच्यातून प्रॉफिट मिळायला सुरुवात होणार आहे. जसं आपण एखादं रोपटं लावलं, तर ते लगेच आपल्याला फळं देतं का? नाही. सो ह्या झाडामध्ये तुम्हाला जे दिसतंय, ह्या सगळ्या कोणाला पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिंकमध्ये गेलेला आहे. याच्यात जेवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही अंमलात आणणार आहात, तेव्हाच तुम्ही एक सक्सेसफुल इन्कम इथून घेऊ शकणार आहात. सो मला चॅट बॉक्समध्ये सांगा, एखादा बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी काय असायला हवं? पटापट. नवीन लोकं सुद्धा बोलू शकताय, जुनी सुद्धा बोलू शकताय. एखादा बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी आपल्याकडे काय असायला हवं किंवा आपण काय केलं पाहिजे? चॅट बॉक्समध्ये रिप्लाय येऊ दे.
माझा आवाज येत नव्हता का? हो मॅम, आता आवाज येतोय. ओके. सो सगळ्यांनी खूप छान लिहिली आहे माहिती. तर मी म्हणेन की आता मला तुम्ही सांगा की व्ही आर मोर मधून तुम्हाला विकास सरांनी किती इन्व्हेस्टमेंट सांगितली, तुम्ही इथे किती पैसा गुंतवला, आता त्याचे रिप्लाय द्या. असं सांगितलंय का कंपनीने की जो 3,150 देईल त्याला 1,000-2,000च इन्कम मिळेल, जो 10,000 देईल त्याला 1,00,000 मिळेल, जो 20,000 देईल त्याला 2,00,000 मिळेल? नाही, शून्य. बरोबर. सगळ्यांना समान संधी, सगळ्यांना सबको बराबर का हिस्सा आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर कंपनीची सिस्टम, कंपनीचे प्रोडक्ट आणि कंपनीचा डेमो प्लॅन ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, ट्रेनिंग घ्यायची आहे, स्वतः ट्रेनिंग घ्यायची आणि आपल्या टीमला सुद्धा ट्रेनिंग घ्यायची आहे. शून्य इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला हा बिझनेस मिळालाय. आपण जर एखाद्या जॉबला गेलो, बरोबर, तर एखाद्या जॉबला गेल्यानंतर त्याच्या आधी तुम्ही काय करता हो? एकतर 1ली ते 10वी शिक्षण, त्यानंतर पुढची जी 5 वर्ष आहेत त्यात तुम्ही काही ना काहीतरी स्पेशलायझेशन करण्याचा प्रयत्न करता किंवा प्लेन बीकॉम जरी करायचं म्हटलं तरी सुद्धा पैसा खर्च करावा लागतो आणि आयुष्यातली 5 ते 6 वर्ष तुम्हाला तिथे द्यावी लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी मिळते, ती सुद्धा 15 ते 20 हजाराची. ठीक आहे, एखाद्याचं एज्युकेशन चांगलं असेल तर मी म्हणेन 35 ते 50 हजाराची. बरोबर. मग जर 35 ते 50 हजाराच्या नोकरीसाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातली 15 वर्ष शिकता, त्यातल्या 5 वर्षात तुम्ही लाखो रुपये खर्च करता आणि त्यानंतर तुम्ही 20 ते 25 हजार कमवता. मग जर व्ही आर मोर मधून तुम्हाला 1 ते 2 लाख रुपये इन्कम घ्यायचं असेल, तर तुम्हाला तुमचा वेळ देऊन आणि बऱ्यापैकी आपल्या ट्रेनिंग सुद्धा फ्री मध्ये असतात. मग त्या ट्रेनिंग घ्यायला हव्यात की नको घ्यायला हव्यात? बरोबर आहे ना? 1 लाख कमवण्यासाठी किंवा 20-25 हजार रुपये कमवण्यासाठी आपल्याला शिक्षणावरती भर द्यावा लागेल. कारण मी बघा आज ही मुद्दामून बिझनेस प्लॅन मीटिंग घेतली आहे. बिझनेस प्लॅन बऱ्यापैकी तुम्ही खूप वेळा ऐकता. मी घेणार पण आहे बोर्डवरती. पण आपलं बेसिक क्लिअर व्हायला पाहिजे, की फक्त विचार करून म्हणजे मनामध्ये फक्त विचार करून, की मला करायचंय आणि मग आपण कुठलाही प्रयत्न न करता ठरवून टाकायचं, की मला हा बिझनेस जमणार नाही किंवा यातून पैसे येत नाहीत. पण तुम्ही बघताय जसं मॅडमनी म्हटलं, जयश्री बोरसे मॅडम आहेत, राजनंदिनी मॅडम आहे, मी स्वतः आहे. माझे काही लीडर्स आहेत, माझ्यात दोघींचे सुद्धा काही लीडर्स आहेत, जे खूप छान इन्कम घेतायत 50,000 अबोव्ह. काही लोकं 25 घेतायत, काही 10 घेतायत, काही 5 घेतायत. सो ही लोकं सुद्धा इन्कम घेतायतच की नाही? सगळ्यांनी सेम ₹3,150 भरलेले आहेत. सो ही सेम संधी तुम्हाला सगळ्यांना सुद्धा हवी आहे आणि ती तुम्हाला व्ही-आर मोरमधून मिळाली आहे. पण आपल्याला काय करावं लागेल, तर आपला विचार पहिला मोठा करावा लागेल. मी जांभळे सरांचं एक वाक्य सांगेल, की "अपनी सोच को अपने सपने से बडा करना पडेगा." इथे जेवढे लोकं आहेत, त्या सगळ्यांनी आज ठरवायचंय, की मला तुम्हाला जर 1 बीएचके घ्यायचंय, तर तुम्ही स्वप्न कितीचं बघायचंय माहितीये? 3 बीएचकेचं. ओके. तुम्हाला जर गाडी 10-12 लाखाची घ्यायची आहे, तर स्वप्न बघा 25 लाखाच्या 30 लाखाच्या गाडीचं. तेव्हा तुमची 15 लाखाची गाडी येणार आहे. आपण काय करतो माहितीये? आपण छोट्या-छोट्या गोष्टींमध्येच समाधान मानतो आणि पुढे जात नाही. एक छोटीशी गोष्ट सांगते. काही लोकांना मी मीटिंगमध्ये सांगितलंय, सो त्यांनी रिप्लाय द्यायचं नाहीये. पण ज्यांनी ऐकलं नाहीये, त्यांनी या गोष्टीचा मला रिप्लाय द्यायचा आहे. एक एक माणूस नेहमी आपल्या घरासाठी म्हणजे म्हणतो ना जे मासेमार लोकं असतात, तो बोटीवर जायचा आणि जाळं टाकायचं. जाळ्यामध्ये मासे यायचे. त्या जाळ्यामध्ये छोटे आणि मोठे असे दोन्ही प्रकारचे मासे यायचे. मी स्क्रीन स्टॉप करते म्हणजे मी दिसेल. एकच सो त्या मासेमारी करायला जेव्हा तो जायचा आपल्या परिवारासाठी मासे आणायला, तेव्हा त्याच्यामध्ये छोटे आणि मोठे असे दोन्ही प्रकारचे मासे असायचे. तो नेहमी काय करायचा, मोठे मासे जे आहेत ते समुद्रात परत सोडायचा आणि छोटे मासे घेऊन घरी यायचा. काय वाटतं तुम्हाला असं का करत असेल तो? पटापट रिप्लाय द्या. लवकर, लवकर. आपल्याला बिझनेस करायचा. आपण आपली बुद्धिमत्ता चाचणी पण घेऊ. का तो मोठे मासे सोडून देत होता आणि फक्त छोटे मासेच घेत होता? कोणी सांगू शकेल? उत्पादन वाढवण्यासाठी. छोट्या पिल्लांना जन्म मासे वाढवण्यासाठी. ओके.
बॅग लहान होती. येस. सो याचं उत्तर असं आहे की त्याच्या मित्राने त्याला विचारलं की तू असं रोज का करतो, एवढे मोठे मोठे मासे तुला मिळत आहेत, तर तू त्यांना का नाही घरी घेऊन जात आहेस आणि का हे करत नाहीयेस. तर त्याचं उत्तर होतं की माझ्या घरी जी कढई आहे ती लहान आहे आणि त्यात फक्त मी छोटे मासेच शिजवू शकतो. बरोबर. सो काय याच्यामध्ये तुम्हाला दिसतं, तर तो कढई मोठी घेऊ शकत नव्हता का, पण विचार छोटे ठेवल्यानंतर आपण आपली म्हणजे आपल्याला पूर्वीपासून सांगितलं ना, आपलं अंथरूण पाहून पाय पसरायचंय, पण आपण आपलं अंथरूण मोठं सुद्धा करू शकतो आणि ती ताकद आपल्याला व्ही आर मोरने दिली आहे. सो कढई मोठी घेणं गरजेचं होतं, पण तो काय करत होता, तर आलेले मोठे मासे सोडून देत होता. पण त्याला ते नाही कळलं की बाबा हे मासे मी विकू सुद्धा शकतो, मी यातून बिझनेस सुद्धा करू शकतो, मी अजून काहीतरी करू शकतो. तर विचारच तेवढा होता की बस एवढंच करायचंय. आणि हेच बऱ्याच जणांच्या बाबतीत होतंय की आपल्याला 500 रुपये येत आहेत, खुश. आपल्याला 1200 रुपये येत आहेत, ठीक आहे. आठवड्यातून आले, चालेल. नाही आले, चालेल. लिडरशिप येतोय, चालेल. तुम्ही स्वतःला ती कमांड देऊन ठेवलेली आहे की मला एवढंच बस झालं, माझी कढई मला एवढीच ठेवायची आहे. सो मी आज सगळ्यांना सांगेन की स्वतःची कढई मोठी करायची असेल तर स्वतःच्या विचारांना सुद्धा मोठं करणं गरजेचं आहे. मला सांगा, नेटवर्क मार्केटिंग आपल्याला काय काय देऊ शकतं, कोणी सांगेल मला. व्ही आर मोर काय देऊ शकतं किंवा नेटवर्क मार्केटिंग कंपनी आपल्याला काय देऊ शकते, पटापट. तुम्ही जे छान काम करतायत ते लोक रिप्लाय देऊ शकतात की तुम्हाला काय मिळालं व्ही आर मोर म्हणून, तुम्ही इथे येण्याच्या आधी काय होतात. फ्रीडम ऑफ वर्क. ओके. म्हणजे कोणी काही विचारायला नाही, तुमच्यावर आहे तुम्ही काम कसं करायचं. रिस्पेक्ट. येस. रिस्पेक्ट. नाव. स्वप्न पूर्ण होत आहेत. राईट. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. नेम अँड फेम. स्वतःची ओळख मिळाली. फायनान्शियल फ्रीडम. राईट. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, खूप जणांचं रिस्पेक्ट हा वर्ड जास्त आलाय. सो मला असं वाटतं बऱ्याचशा महिलांचा हा प्रॉब्लेम म्हणजे महिलांकडून हा येतोय की बऱ्याच वेळेला आपण इतकं काम करत असतो पण आपल्याला हवा तो रिस्पेक्ट आपल्याला मिळत नसतो, जो आपल्याला व्ही आर मोर मधून मिळतो. बऱ्याच जणांना तुम्ही 6 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी किंवा माझा स्वतःचा मी त्या दिवशी बिफोर आफ्टर टाकला होता, राजनंदिनी मॅडमने त्यांचा टाकला होता, 3 वर्षापूर्वीचे आम्ही आणि आताचे आम्ही, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट दिसते. सो नेटवर्क मार्केटिंगमुळे आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सगळ्यात महत्वाचे होते. कम्युनिकेशन स्किल. कितीतरी जण आहे जे सुरुवातीला या मीटिंग मध्ये सांगायचं, मॅडम आम्हाला बोलायला जमत नाही, आम्ही बोलू शकत नाही. पण आज तीच लोक आम्हाला त्यांना थांबवावं लागतं की बस करा, बस करा, जरा थांबा. ओके. सो तुम्हाला बोलण्याचा कॉन्फिडन्स देत आहे. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात खूप छान छान लोक आले की नाही, जी आधी होती नव्हती. बघा आपल्या आजूबाजूची तीच तीच लोक होती आणि त्यात पण ती काही लोक नाका मुरडत होते, काहीतरी बोलत होते, मग आपल्याला त्या गोष्टी पटत नव्हत्या म्हणून आपण त्या लोकांपासून लांब झालो. पण व्ही आर मोरने इतकी छान छान जीवाभावाची माणसं दिली आहेत. इमोशनली लोकांना कसं हँडल करायचं, टीमला कसं हँडल करायचं, त्याचबरोबर कॉन्फिडन्सने कसं हँडल करायचं, या दोन्ही गोष्टी आपल्याला शिकवल्यात. आणि रिलेशनशिप मेंटेन कशी करायची हे सुद्धा तुम्ही लोक शिकलात की नाही शिकलात व्ही आर मोर मधून. बरोबर. सो खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मिळाल्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सेलिब्रिटी लाईफ जी आहे ती व्ही आर मोर मधून तुम्हा सगळ्यांना मिळणार आहे, जेव्हा तुम्ही या गोष्टी खूप सिरियसली घेऊन छान पद्धतीने काम करणार आहात. सो आता मी बोर्डवरती बिझनेस प्लॅन स्टार्ट करते, फक्त मी सेट करते, बरोबर दिसतोय की नाही सांगा. येस मॅम. बोर्ड दिसतोय क्लिअर. येस मॅम, फक्त थोडासा खालच्या बाजूने आहे. राईट साईडला वळवा, अजून अजून थोडा खाली, थोडा खाली, अजून राईट साईडला. दिसतोय मॅम. परफेक्ट. परफेक्ट परफेक्ट. हो. मग मी लॅपटॉपवर बघते. ओके. सो बघा आपल्या कंपनीमध्ये मगाशी मी पूर्ण माहिती दिलेलीच आहे की 2 प्रकारचे पॅकेज आहे. एक 3150 जे मी तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवलं होतं की आपली जॉईनिंग अमाऊंट जी आहे 3150 आहे. सो नॉर्मली 3150 ची जॉईनिंग जी आहे ती आपण
युजर्स साठी ठेवतो, म्हणजे ज्यांना असं वाटतं की मला फक्त प्रोडक्ट यूज करायचे आहे, तर 3150 आणि 6300 ने तुम्ही बिझनेस आयडी घेऊ शकता. आता एखाद्या व्यक्तीने 3150 ने जॉईनिंग केली आहे आणि त्याला VR मोर मध्ये आल्यानंतर थोड्या दिवसांनी जाणवलं की मॅम मी युजर म्हणून जॉईन झाले होते, प्रोडक्टसाठी झाले होते, पण मला VR मोर खूप आवडलंय, इथली बिझनेस कॉन्सेप्ट आवडली आहे, त्यामुळे मला या आयडी वरती स्विच व्हायचंय. तर तुम्ही 6300च्या बिझनेस आयडी वरती स्विच होऊ शकता. इथे जॉईन मानसी मॅम झाले. एक मानसी मॅम एक येस. मिनिट प्रत्येकाला सांगावं लागेल की त्यांना पुन्हा एकदा स्क्रोल साईडला करून जिथे तुमची स्क्रीन ही दिसते त्याच्यावरती डबल क्लिक करायला सांगावं लागणार आहे. आणि एकदम क्लिअर दिसते स्क्रीन ऍक्च्युली बऱ्याच जणांना ते ऑपरेट करता येत नाहीये बहुतेक. एकदा फक्त सांगावं लागणार आहे डबल क्लिक करायला. माझं नाव सर्च करून जिथे बोर्ड दिसतोय तिथे तुम्ही डबल क्लिक करा, म्हणजे तो मोठा होईल. कारण तुम्ही संपूर्ण याच्यात बघणार तर तुम्हाला नाही दिसणार, छोटं दिसणार आहे ते. मॅम फोटो दिसतो तो नाही, अजून एक आहे, 2 नावाने जॉईन आहे. पूर्ण स्क्रीन दिसते अगदी स्पष्टपणे. अगदी छान पद्धतीने दिसते ती स्क्रीन आपल्याला. कोणी व्हाईट बोर्ड चालू केलाय, प्लीज त्यांनी बंद व्हाईट करा. बोर्ड चालू केले मॅम. धनश्री मॅम व्हाईट बोर्ड बंद करा. दिसते सगळ्यांना? येस मॅम दिसते. दिसते मॅम. ओके दिसते मॅम. ओके ओके. बरोबर आहे मॅम, एवढं बरोबर आहे. ओके. एक्झॅक्ट. बस 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 बस. तो इथे आपल्याला काय मिळणार आहे, तर तुम्ही जेव्हा 3150 ने जॉईन होणार तेव्हा तुम्हाला मिळणार आहे युजर आयडी आणि पासवर्ड. सो ज्यांनी हा घेतलेला नाहीये किंवा नवीन आहात, तर तुम्हाला तुमच्या लीडर कडून युजर आयडी आणि पासवर्ड घ्यायचा आहे. युजर आयडी आणि पासवर्डमुळे आपल्याला आपलं पोर्टल उघडता येतं, म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये कुठेही जाण्याची गरज नाहीये. तर तुम्ही गुगलवरती टाकलात VR मोर सोल्युशन की तुम्हाला तुमचा पूर्ण जे पण तुमच्या अंडर जॉईनिंग होणार आहे, तुमचा जो पण बिझनेस होणार आहे, तो तुमच्या हातात तुमच्या मोबाईलवरतीच आहे आणि त्यासाठी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड असणं खूप गरजेचं आहे. कन्फ्युज आहेत आय थिंक. थांबा मी माझं नावच चेंज करून टाकते. आता सगळ्यांनी मानसी पत्त्याने फक्त शोधा आणि त्या स्क्रीनला डबल टॅप करा. माझं नाव सर्च करा आणि डबल टॅप करा. ओके चलो दिसतंय. तो युजर आयडी आणि पासवर्ड दिल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर लाईफ टाईम मेंबरशिप मिळते. आता लाईफ टाईम मेंबरशिप म्हणजे काय, तर बऱ्याच नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये तुम्ही जर 2-6 महिने ऍक्टिव्ह नाही राहिलात, तर तुम्हाला पुन्हा तुमची मेंबरशिप रिन्यू करावी लागते आणि पैसे भरावे लागतात रिन्युअलसाठी. जसं आपण रिचार्ज करतो किंवा काही ना काही मेंबरशिप अपडेट करतो, तर दरवर्षी आपल्याला ते सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. तसं VR मोर मध्ये करावं लागत नाही. तर तुम्ही एकदा पैसे भरल्यानंतर लाईफ टाईम तुम्ही VR मोर मधून प्रोडक्ट वरती डिस्काउंट घेऊ शकता आणि ही मेंबरशिप तुम्ही जॉईन करू शकता. आता इथे जॉईन होण्याचे फायदे काय आहेत, तर 535 ते 50,000 हे तुम्ही आठवड्याला इन्कम घेऊ शकता. 50,000पेक्षा सुद्धा जास्त आठवड्याला इन्कम घेणारे आपले लीडर्स आहेत. मी स्वतः 60,000पेक्षा जास्त घेतलेला इन्कम आणि बाकी लीडर सुद्धा आठवड्याला यापेक्षा जास्त इन्कम घेतात. सो 535 पासून ते 50,000 पर्यंत आठवड्याला पे आउट घेणारी लोक आहेत. त्याचबरोबर 1.25 लाखापेक्षा जास्त आपले डिस्ट्रीब्युटर आहेत, ज्यांची छोटी मोठी स्वप्न पूर्ण झालेत. जसं मी माझं मगाशी सांगितलं, असं अनेक जणांचं ज्यांनी आपल्या मुलांना सायकल घेतले आहेत, मिस्टरांना काही ना काहीतरी केलंय, स्वतःसाठी दागिने घेतले आहेत, आपल्या मुलांची फीस भरली आहे किंवा घरात लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या आहेत. एक हँडसम असं इन्कम त्या घेत आहेत मंथली आणि आपली रोजची रोज स्वप्न पूर्ण करत आहेत. असे बरेचसे डिस्ट्रीब्युटर आपल्या VR मोर सोल्युशन मध्ये आहेत.
अच्छा, आपल्या बिझनेसमध्ये 0% रिस्क आहे आणि 0% इन्व्हेस्टमेंट आहे. 0% इन्व्हेस्टमेंट कशी? तर तुम्ही 3,150 जे देणार आहात, त्या संपूर्ण अमाउंटचे तुम्हाला काय होणार आहे, तर प्रॉडक्ट दिले जाणार आहेत. त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट अशी काही राहते का? तुम्ही जसं दुकानात जाऊन सामान आणता, तुम्हाला आवडलेली साडी घेता किंवा डीमार्टला जाऊन तुम्ही महिन्याचं सामान भरता, तसंच तुम्हाला जेव्हा डेमो दाखवला जातो किंवा प्रॉडक्टबद्दल माहिती सांगितली जाते आणि तुम्हाला ती आवडते, तेव्हा तुम्ही ते प्रॉडक्ट घेऊन त्याचे पैसे पे करता आणि ते पैसे 3,150 पे केल्यावर तुम्ही ऑटोमॅटिक कंपनीचे ऑथोराइज्ड डिस्ट्रीब्युटर होता. म्हणजे कंपनी तुमच्याकडून एक्स्ट्रा काहीही पैसे ₹50 सुद्धा एक्स्ट्रा घेत नाही. जे अमाउंट तुम्ही भरता त्याचे संपूर्ण अमाउंटचे प्रॉडक्ट दिले जातात. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट झिरो आहेत. आता याच्यामध्ये एक गोष्ट मी काही पॉइंट सुद्धा सांगेन, कारण मला डिस्ट्रिब्युटर कडून कधी-कधी ही चूक होते, हे कळतं म्हणून मी हा पॉइंट ॲड ऑन करते. बरेचसे लोकं बोलताना सांगतात 3,150 भरले, की तुला आपले हे प्रॉडक्ट जे आहेत ते नेक्स्ट टाईम डिस्काउंटमध्ये मिळणार आहेत. पण खूप लोकं या 3,150 च्या संपूर्ण अमाउंटचे प्रॉडक्ट मिळणार आहेत, हे सांगत नाहीत आणि त्यामुळे समोरच्याचा गैरसमज होतो, की 3,150 मला भरायचे आहेत. तर हा जो पॉइंट मी सांगितला हा कंपल्सरी व्यवस्थित सांगायचा आहे, की 3,150 ची तुम्हाला प्रॉडक्ट मिळणार आहे. आता रिस्क झिरो कशी? तर आपण कुठलीही इन्शुरन्स कंपनी किंवा कुठलंही हे करत नाहीये, की 1 वर्षात पैसे डबल होतील किंवा काही फॉल्स स्टेटमेंट देत नाहीये. तर आपण व्यवस्थित फीडबॅक दाखवून, डेमो दाखवून समोरच्याला प्रॉडक्ट देतो आणि त्याला ते आवडतात म्हणून घेतायत आणि आपल्या प्रॉडक्टचे 100% अगदी खूप छान-छान असे फीडबॅक आलेत, जे तुम्ही समोरच्याला दाखवू शकता. त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क आपल्या बिझनेसमध्ये नाहीये. कारण आपले जे प्रॉडक्ट आहेत ते फूड सप्लिमेंट आहे, ज्याचा कुठलाही साइड इफेक्ट नाहीये. त्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे? चांगलं आरोग्य, चांगला पैसा आणि निरोगी जीवन. माणसाला आयुष्यात या 3 गोष्टीच हव्या असतात. काय? चांगलं आरोग्य, चांगला पैसा आणि निरोगी जीवन. बरोबर की नाही? आणि त्याचबरोबर आपली कंपनी ह्या 4 गोष्टींसोबत 5वी गोष्ट कोणती देते? तर 6 टाइप्स ऑफ इन्कम. तर 6 टाइप्स ऑफ इन्कम जे आहेत, ते कोणते-कोणते आहेत? तर त्यातला एक इन्कम मी ऑलरेडी इथे लिहून ठेवलेला आहे. आपला टाईम सेव्ह व्हावा म्हणून. सो रिटेल प्रॉफिट. हा प्रॉफिट मला असं वाटतं खूप काही समजावण्याची गरज नाहीये. पण बऱ्यापैकी रिटेल प्रॉफिटमध्ये आपला एक नॅपकिन आपल्याला सुरुवातीला 175 ला जो मिळत असतो, तो नेक्स्ट टाईम तुम्हाला मिळतो 100 ला. एका पॅकेट मागे तुम्हाला मिळाले ₹75. जर 10 पॅकेट तुम्ही सेल केले पर डे, तर तुम्हाला मिळतात ₹750. 30 दिवस तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला मिळतात ₹22,000. सेम आपल्या कॅप्सूल्स 1200 ला एक कॅप्सूल आहे. नेक्स्ट टाईम तुम्हाला मिळते 900 ला. एका बॉटल मागे तुम्हाला मिळतात ₹300. 10 बॉटल सेल केल्या तुम्हाला मिळतात ₹3,000. 30 दिवस तुम्ही हे काम केलं तर ₹90,000. एलोवेरा जेल जे 120 ला आहे. नेक्स्ट टाइम तुम्हाला मिळणार आहे 80 ला. एका बॉटल मागे तुम्हाला मिळणार आहे ₹40. 10 बॉटल सेल केलात तर ₹400. 30 दिवस तुम्ही हे काम केलात तर ₹12,000. आता मी एक अजून ॲड ऑन केलेलं आहे आपलं नवीन प्रॉडक्ट अल्कोरिच. बघा तुमच्यावर आहे तुम्ही कुठल्या प्रॉडक्ट वरती काम करताय. अल्कोरिचचे फीडबॅक जबरदस्त आहे. अल्कोरिच हे प्रत्येक घराघरात पोहोचवायचं आहे. 2 अल्कोरिचच्या बॉटल्स तुम्ही जर कोणाला दिलात तर तुमची जॉइनिंग आरामात होते. आणि त्याचा फायदा काय तर बघा ₹1,800 चे अल्कोरिच आहे. नेक्स्ट टाईम तुम्हाला मिळणार 1,350. एका बॉटलमध्ये ₹450. 10 दिवस तुम्ही 10 बॉटल सेल केल्या तर 4,500. 30 दिवस हे काम केलं तर ₹1,35,000. आता याच्यामध्ये कंपनीने तुम्हाला असं कुठे क्रायटेरिया ठेवलाय का बाबा तुम्ही एवढेच पॅड विका, तुम्ही एवढेच फूड सप्लिमेंट विका, एवढे सॅलरी नो. तुमच्यावर आहे की तुम्ही हे इन्कम किती घेणार. जर तुम्हाला असं वाटतं काही जेंट्स लोकं जॉइन असतील किंवा काही एज आहे ज्यांना असं वाटतं येस मला डेमो दाखवायला जमत नाही, मला बाहेर जायला जमत नाही. तर तुम्ही अल्कोरिचवर काम करू शकता, आपल्या फूड सप्लिमेंट वरती काम करू शकता आणि हे इन्कम घेऊ शकता. अल्कोरिचवर तुम्ही नुसतं जरी काम करत असाल तरी सुद्धा 1,35,000 आणि हे इन्कम घेणारी लोकं व्हीआर मोरमध्ये आहेत. जे हे प्रॉडक्ट छान पद्धतीने सेल करतात. आता तुम्ही म्हणाल की 22,500, 90,000, 12,000, 1,35,000 मॅडम एवढे लगेच आम्ही कसे घेणार? पण मी म्हणते मी अगदी सिंपल सांगते फक्त एक बॉटल दिवसाला तुम्ही एक पूर्ण महिन्याभरामध्ये 30 दिवसामध्ये फक्त 10 पॅड सेल करू शकलात, तरी तुम्हाला मिळतात ₹750. फक्त 10 बॉटल सेल करू शकलात तरी तुम्हाला मिळतात ₹3,000. फक्त 10 एलोवेरा जेल सेल करू शकलात तुम्हाला मिळतात ₹400.
आणि 10 अल्कोरीज हे करू शकलात तुम्हाला मिळतात 4,500. या सगळ्यांची टोटल केली तर तुमचे होतात 8,650 रुपये. म्हणजे महिन्याला 5 ते 10,000 रुपये रिटेल प्रॉफिट मध्ये काढणं हे अगदी आणि अगदी सोपं आहे की नाही VR मोर मधून मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. तुम्ही अशा पद्धतीने जर विचार केलात, आपण खूप डोक्याला असं टेन्शन घेऊन आपण बिझनेस करतो, पण आपला बिझनेस आपण जेव्हा हॉबी म्हणून म्हणजे एखादा आपलं प्रोफेशन जेव्हा आपण हॉबी म्हणून करतो, म्हणजे ती आपली आवड म्हणून करतो, तेव्हा या गोष्टी आहेत ना या सहज शक्य होतात. ओके, तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं प्रोडक्टचं असलेलं नॉलेज याच्यामुळे तुमच्याकडून हसत हसत म्हणजे मी तर कुठल्या प्रोडक्टचा नॉर्मली डेमो सुद्धा दाखवत नाही. मी नुसतं तोंडाने सांगितलं तरी सुद्धा लोक प्रोडक्ट घेतात. त्यामुळे लोक तुम्हाला म्हणजे म्हणतात ना, लोक सगळ्यात पहिलं तुम्हाला बघतात, तुम्ही काय आहात, तुम्ही कसे प्रेझेंट होताय, त्याच्यानंतर कंपनी बघतात आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट बघतात. त्यामुळे तुमच्या हातात प्रोडक्ट नसेल ना, पण तुमच्या सांगण्यात जर ती ताकद असेल, तर तो समोरचा तुम्हाला सांगेल की मला ते 2 अल्कोरीज पाठव, कधी पाठवतेस. त्याला त्याची आवड निर्माण झाली पाहिजे की हे घेणं माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. मग ते घेणं इम्पॉर्टंट किती आहे हे सांगण्याची जी ताकद आहे ती तुम्हाला वाढवायची. ओके, सो इथपर्यंत कळलंय. मी रब करू? कळलंय मॅम. ओके, रब करू. आता हा रिटेल प्रॉफिट जो आहे तो तुम्ही महिन्याला 10,000 15,000 असा घेऊ शकता, तुमच्यावरती आहे. पण जेव्हा मी VR मोर मध्ये आले, सुरुवातीचा 1 महिना मी पण रिटेल केलं. पण जेव्हा मला विकास सरांचे बिझनेस प्लॅन मीटिंग चालू झाल्या, शिंदे सरांच्या मीटिंग चालू झाल्या आणि मला बिझनेस प्लॅन कळला, तेव्हा मला कळलं की रिटेलमध्ये तुम्ही लिमिटेड इन्कम घेऊ शकता. कारण शेवटी घेणारा कस्टमरच्या मूडवर आहे. आज घेईल तर उद्या घेईल याची गॅरंटी नाही. सो मी आणि आपले जे बरेचसे लीडर आहेत यांनी या सेकंड इन्कम वरती फोकस केलं. त्याला बोलतात मॅचिंग बोनस. आता मॅचिंग बोनस म्हणजे काय? तर हे तुम्ही आहात, यू. कंपनीचा पहिला क्रायटेरिया आहे 2 डायरेक्ट आणि त्यानंतर 2:1 किंवा 1:2 हा रेशो झाला पाहिजे. तर आता तुम्ही एखाद्याला जॉईन केलं आणि तुम्ही कोणाला तरी हा बिझनेस प्लॅन जेव्हा समजावून सांगता आणि त्या माध्यमातून तुम्हाला इथे एक आरती नावाची व्यक्ती जॉईन झाली. सेम अजून तुम्ही कोणाला तरी समजावलं आणि इथे एक भारती नावाची व्यक्ती जॉईन झाली. तुमची मैत्रीण असेल, बहीण असेल, रिलेटिव्ह असेल, जे पण कोणी. तर या आरती भारती जेव्हा जॉईन होतात तेव्हा कंपनीचा पहिला क्रायटेरिया कम्प्लीट होतो आणि तो म्हणजे 2 डायरेक्ट मेंबर्स. ठीक आहे. त्यानंतर जसं तुम्हाला हा बिझनेस आवडला, जर तुम्ही त्या व्यक्तीला व्यवस्थित समजावून सांगितलं की या बिझनेसमुळे तू किती छान इन्कम घेऊ शकतेस आणि तू आणि मी मिळून आपण हा बिझनेस करूया, तरी आरती सुद्धा म्हणते येस मला हा बिझनेस करायला आवडेल. आणि या मार्फत जर आरतीने छायाला आणलं तर या रेशिओला म्हणतात 2:1 रेशिओ. आणि हा रेशिओ कम्प्लीट झाल्यावर कंपनीकडून तुम्हाला पे आउट येतं. पहिलं पे आउट चालू होतं 630 रुपये. आता समजा या आरतीने या छायाला नाही आणलं, ती जस्ट युजर आहे आणि भारतीने आणलं कोणाला तरी, तरी सुद्धा याला म्हणतात 1:2 रेशो. या केसमध्ये सुद्धा कंपनी तुम्हाला 630 पे आउट स्टार्ट करते. आता समजा आरती भारती दोघींनी नाही आणलं आणि तुम्हाला ही छाया स्वतःलाच तुमची तिसरी मैत्रीण कोणतरी जॉईन झाली, तरी सुद्धा चालतं. तरी सुद्धा कंपनीचं पहिलं पे आउट तुम्हाला स्टार्ट होतं, जे आहे 630 रुपये. आणि त्याच्यानंतर पहिल्या वेळेला म्हणजे सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर पहिल्या वेळेला तुम्हाला 3 मेंबर्स झाल्यानंतर तुमचं पहिलं पे आउट चालू होतं. त्यातले 2 मेंबर कंपल्सरी तुम्ही आणलेले असले पाहिजेत. तिसरा मेंबर तुम्ही आणलेला असेल किंवा तुमच्या या 2 लोकांनी आणलेला असेल तरी सुद्धा चालतो. आणि हे 3 मेंबर झाल्यानंतर तुम्हाला पहिलं पे आउट चालू होतं. तर काही लोकांचा गोंधळ होतो की अरे मी तर 2च मेंबर आणले तरी मला पे आउट आला. तर कधीतरी बऱ्याच वेळेला तिसरा मेंबर हा तुमच्या खालच्या कोणीतरी आणलेला असतो किंवा वरच्याकडून आलेला असतो आणि त्यामुळे तुम्हाला पे आउट स्टार्ट होऊन जातं. 2 डायरेक्ट मेंबर हे तुम्हाला या बिझनेसमध्ये कंपल्सरी करायचे आहेत.
ठीक आहे. त्यानंतर तुमच्या लेफ्टला एक व्यक्ती आली, राईटला एक व्यक्ती आली, जोडी लागली 630 रुपये. सेम 630 रुपये. हे असे तुम्हाला तुमच्या लेफ्ट आणि राईटला मेंबर्स जॉईन होत गेले की तुम्हाला 630 रुपये येत जाणार आहेत. आता हे जे 4 मेंबर मी इथे लिहिले, हे यू ने आणलेले असू देत, ए ने आणलेले असू देत, किंवा एच्या खाली नवीन व्यक्ती जो जॉईन झालाय कोणीही आणलेले असले तरी सुद्धा चालतात. सेम तुमच्या राईटला कोणीही आणलेले असतील तरी सुद्धा चालतात. तुमच्या लेफ्टला एक मेंबर आला, तुमच्या राईटला एक मेंबर आला, जोडी लागली 630 रुपये तुम्हाला पे आउट येणार आहे. आता हे सगळे मेंबर्स तुम्हीच आणायचे आहेत का? तर नाही. तुमच्या लेफ्टला कोणीही जो जॉईन होईल, मग तो आरतीच्या खाली होऊ दे, आरतीच्या खाली नवीन आलेल्या व्यक्तीच्या खाली होऊ दे, कुठेही होऊ दे, याला अनलिमिटेड डेप्थ म्हणतात. अनलिमिटेड डेप्थ म्हणजे काय? तर तुमच्या लेफ्ट साईडला फॉर एक्झाम्पल माझ्या अंडर समजा मी 14,000 आहे, तर इकडे समजा मी म्हणते की 6,000 लोक आहेत आणि इकडे 8,000 लोक आहेत. तर या 8,000 लोकांमध्ये कुठेही, ते अगदी पूर्ण देशामध्ये कुठेही या 8,000 पैकी कोणीतरी एक मेंबर टाकला, या 6,000 पैकी कोणीही एक मेंबर टाकला, जोडी लागणार आणि 630 रुपये येणार. कळतंय? क्लिअर आहे? चॅटबॉक्स मध्ये टाका. हे मेंबर तुम्हीच आणायचे असं नाहीये. तुमच्या टीम मध्ये आता 6,000 लोक आहेत. जर तुम्ही त्यांना छान ट्रेनिंग दिली, फॉर एक्झाम्पल मी आज इथे बसून बिझनेस प्लॅन घेतेय, पण माझ्या या 6,000 मधला कोणी ना कोणीतरी आज इकडे मेंबर टाकणार आहे, या 8,000 मधला कोणी ना कोणीतरी इथे मेंबर टाकणार आहे, जोडी लागणार, पैसे येणार आहेत. सो या लेवल पर्यंत आपल्या बिझनेसला घेऊन जाणं हे कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. बरोबर? समजतंय? मी रब करायला, मला तुम्हाला कळलंय इथपर्यंत? येस मॅम. चॅटबॉक्स रब करू का? हो मॅम. चलो. सो याच्यामध्ये कंपनीने इथे एक क्रायटेरिया लावलेला आहे. तो क्रायटेरिया काय आहे तो आपण समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल इथे आता ही 2 लोक आलेली आहेत, तर आपल्या कंपनीने ह्या आपल्या संपूर्ण दिवसाची विभागणी ही 2 भागात केलेली आहे. एक रात्री 12 ते सकाळी 12 आणि दुपारी 12, सॉरी, आणि दुपारी 12 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 12, अशा 2 स्लॉट मध्ये आपल्या ह्या आयडीची विभागणी केलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सकाळी लेफ्टला 2 आणि राईटला 2 असे 2 जोड्यांचे पैसे मिळतात आणि दुपारनंतर परत अगेन इथे 2 आणि इथे 2 असे 2 जोड्यांचे पैसे मिळतात. म्हणजेच किती मिळतात? तर 630 झाले 1260. हे तुम्हाला पहिल्या स्लॉट मध्ये आणि दुसऱ्या स्लॉट मध्ये परत 1260. म्हणजे एका आयडीवर एका दिवसात तुम्ही इन्कम किती घेऊ शकता? 2,520 रुपये. आता हे का? बऱ्याच लोकांना असं वाटतं असं कसं, आणि किंवा काही लोकांना असं वाटतं अरे एवढे दिवसाला 4-4 आयडी आम्हाला कुठे येत आहेत, बरोबर की नाही? सो ही सिच्युएशन तुम्हाला आता फेस करावी लागत नाही, पण बऱ्यापैकी जेव्हा तुम्ही वरच्या पोझिशनला जाता, आपली टीम वाढते, या 6,000 आणि या 8,000 मधली कोणीही लोक दिवसाभरात कुठूनही देशाच्या कानेकोपऱ्यातून आयडी टाकत असतात. सो जी कंपनी असा क्रायटेरिया लावते ती कंपनी लिगल असते. बघा, तुम्ही बऱ्याच नेटवर्क मार्केटिंग कंपन्या बघत असाल की ज्या 2-6 महिन्यामध्ये आपला पूर्ण सगळं सेटअप बांधतात आणि निघून जातात. या वरच्या व्यक्तीला फक्त सुरुवातीला पैसे मिळतात, खाली पैसे मिळत नाहीत आणि मग त्यामुळे त्या कंपन्या सक्सेसफुल होत नाहीत. सो आपले विकास सरांनी सुरुवातीपासूनच प्रॉपर विचार करून ठेवलं की आज समजा माझ्या लेफ्टला 20 आयडी येतात, माझ्या राईटला 20-30 आयडी येतात, तर मग मला जर संपूर्ण 20 आयडीचे पैसे जर मला एकटीलाच दिले, तर बाकीच्या संपूर्ण टीम मध्ये जे खाली खाली आयडी येणार त्या प्रत्येकाला त्याचा मोबदला प्रॉपर डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे. म्हणून याला कॅपिंग लिमिट म्हटलं जातं नेटवर्क मार्केटिंग मध्ये. आणि कॅपिंग लिमिट असणं म्हणजेच चांगल्या प्रकारचा रूल असल्यामुळे कंपनी भविष्यात सुद्धा खूप छान इन्कम प्रत्येकाला देणार आहे. प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये बरोबर प्रॉपर मंगळवारी पैसे येतात की नाही? सो हे काय येतात? तर आपल्या कंपनीची परफेक्ट अशी सिस्टम. जर कुठलीही सिस्टम लावलेली नसेल आणि मग आपण सुरुवातीला पैसा देऊ शकतात आणि नंतर तो पैसा डिस्ट्रीब्यूट करताना प्रॉब्लेम येतो, आणि त्यामुळे आपल्याकडे ही कॅपिंग लिमिट आहे. सो तुम्ही जेव्हा, मी हा एक डिटेलमध्ये का सांगते, तर काही नवीन लोक जेव्हा कोणाकडे जातात
कधीतरी नेटवर्कर भेटतात, कधीतरी जेंट्स भेटतात, तर ते प्रश्न विचारतात की असं का, मग आम्हाला हे इथे कॅपिंग का, तर याचं उत्तर तुम्हाला आज मी दिलेलं आहे. सगळ्यांना कळलंय? जिथे रूल असतात, जिथे बघा ट्रॅफिकमध्ये हेल्मेट घालणं आपल्याला आवडत नाही, पण ते चांगलं असतं की वाईट असतं? चांगलं असतं. ते आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी, आपल्या स्वतःच्या जीवासाठी चांगलं असतं की नाही? त्याच पद्धतीने ह्या आपल्या बिझनेससाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि चांगल्या आहेत, म्हणून या इथे अप्लाय झालेल्या आहेत. ओके, सो मला वाटतं कॅपिंग का आहे याचं उत्तर सुद्धा सगळ्यांना मिळालेलं असेल. आणि 2520 गुणिले 30 एका महिन्यामध्ये तुम्ही 2,26,800 सॉरी 75,600 एवढं इन्कम तुम्ही एका आयडी वरती एका दिवसामध्ये घेऊ शकता. मॅचिंग बोनस प्रॉपर क्लिअरली कळलंय सगळ्यांना? कॅपिंग अँड ऑल पटापट रिप्लाय द्या म्हणजे मी पुढे जाईन. चलो, जर कोणाला काही डाऊट्स असतील तर आता स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आणि मग नंतर एंडला तुम्ही प्रश्न विचारा. ओके, तर सेकंड काय आहे? सेकंड आपला थर्ड सॉरी रिटेल प्रॉफिट झाले थर्ड. थर्ड आहे आपला लीडरशिप इन्कम. तर लीडरशिप इन्कम काय आहे? तर तुम्ही हे स्वतः तुम्ही आहात यू, आणि आपण पकडू तुमचे 4 डायरेक्ट मेंबर आहे. ही आहे आरती, अजून एक तुम्हाला जॉईन झाली आहे भारती, छाया आणि दिव्या. ठीक आहे, आता ह्या चौघी जणी जॉईन झाल्यात. ह्या चौघींचा लीडर कोण आहे? तर तुम्ही आहात, बरोबर. आता या चौघींना कुठलेही एज्युकेशन हवंय, ट्रेनिंग आहे, शिंदे सरांची ट्रेनिंग आहे, कंपनीच्या वेगवेगळ्या ऑनलाईन मीटिंग, ह्या सगळ्यांसाठी तयार करणं, समजावून सांगणं, प्रोडक्टची माहिती सांगणं, या सगळ्या गोष्टी सांगणं हे काम कोणाचं आहे? तर या इमिजिएट लीडरचं. जसा नवीन व्यक्ती जॉईन झाला त्याला सगळी माहिती देणं, फीडबॅक पाठवणं, हे सगळ्या गोष्टी दिल्यानंतर जेव्हा आरतीला कळतं की येस, हा बिझनेस खूप छान आहे, मी करू शकते, आणि आरतीने हा बिझनेस चालू केला, आणि आरतीने आजच्या दिवसामध्ये एक जोडी केली आहे, तिला आले 630 रुपये. भारतीने सुद्धा छान काम चालू केलंय, तिच्या आजच्या दिवसामध्ये लागल्या 2 जोड्या, तिला आले 1260 रुपये. छायाने आज 3 जोड्या केल्या, तिला आले 1890 रुपये. आणि दिव्याने केल्या 4 जोड्या. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जोड्या घेऊ. तिला आले 2520 रुपये. आता याच्यामध्ये कंपनी काय म्हणते की या चौघींना बिझनेससाठी समजावलं, त्यांचे डेमो केले, त्यांना हेल्प केलं, त्यांना शिकवलं. बघा, मी काही गोष्टी बोलते, ह्या करणं गरजेचं आहे. या लीडरचं हे काम आहे की ज्याला आपण या कॉन्सेप्टमध्ये आणतो त्यांना सपोर्ट करणं, त्यांना डेमो शिकवणं, त्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणं, आणि म्हणूनच हे इन्कम या व्यक्तीला दिलं जातं, जे असतं या इन्कमच्या 25% इतकं. सो हे इन्कम कधी दिलं जातं? जेव्हा आपण या सगळ्यांना सपोर्ट करतो. म्हणजेच या 630चे 25% म्हणजे झाले किती? 158 रुपये. 1260चे 316 रुपये. 3 जोड्यांचे इथे 472 रुपये, आणि इथे 4 जोड्या लागल्या 630 रुपये. हे सगळे इन्कम कोणाला येणार आहे? तर या यूला येणार आहे. या यूला काय येणार आहे? तर ह्या सगळ्यांना त्याने सपोर्ट केलं. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली यूने काही स्वतः काम केलंय का? यूने स्वतः काही काम केलंय का?
युने स्वतः फक्त यांना एज्युकेट केलंय आणि यांना बिझनेस समजावून सांगितलेला आहे आणि त्याच्यामुळे हे इन्कम या यूला मिळणार आहे. बरं, ह्यासोबत यूला अजून काय मिळणार आहे? तर हे इन्कम तर मिळणार आहेच, पण आपण एक अज्युम करूया की ए आणि बी हा यूच्या लेफ्ट साइडला होता. तर लेफ्ट साइडला यूच्या किती मेंबर आले? 1 2 3 4 5 6. 6 नवीन मेंबर आले. राईटला 1 2 3 4 5 6 आणि हे 7 8 9 10 11 12 13 14 14 मेंबर इकडे आले. मला सांगा, इकडे 6 इकडे 14 मेंबर आहेत, यातल्या काही लोकांच्या जोड्या लागून यूला पैसे येणार की नाही येणार? कोण सांगेल? येणार मॅम. बरोबर. सो यातल्या 6 लोकांच्या जोड्या लागून तुम्हाला पैसे येणार. उरलेले जी लोक आहेत ती जमा राहणार आहेत आणि भविष्यात जेव्हा या साईडला लोक ऍड होतील तेव्हा तुमच्या त्यांच्याशी जोड्या लागणार. म्हणजे या 6 जोड्यांचे जे पण इन्कम आहे ते तुम्हाला येणार आहे आणि प्लस तुम्हाला हे इन्कम सुद्धा येणार आहे. सो या बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट फक्त स्वतःपुरतं काम न करता जर तुम्ही टीमसाठी काम केलं आणि ही टीम जर रोजच्या रोज तुमची छान पद्धतीने काम करत असेल तर तुम्हाला लिडरशिप प्लस तुम्हाला मॅचिंग ह्या दोन्ही गोष्टी येतात. खूप लोकांना या गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे ते फक्त स्वतःचे डायरेक्ट मेंबर करत राहतात. पण स्वतःचे डायरेक्ट मेंबर तर कराच, कारण जेवढे जास्त डायरेक्ट मेंबर तेवढा तुमचा लिडरशिप हा जास्त जास्त येणार आहे. पण त्यासोबत या लोकांच्या डेव्हलपमेंट वरती सुद्धा लक्ष द्यायचंय. याच्यात अजून एक गोष्ट मी सांगेन, छोटी आहे पण फॉर एक्झाम्पल हा व्यक्ती तुमचा डायरेक्ट मेंबर आहे. तुम्हाला वाटतं हा माझा डायरेक्ट मेंबर आहे सो मी ह्याला मदत करतो, पण याला काम नाही करायचंय, हा जॉब करतोय किंवा याला वाटतं मला इंटरेस्ट नाहीये, माझ्याकडे इन्कम आहे. आणि हा जो व्यक्ती आहे ना, हा याला काम करायचं आहे, पण आपण काय विचार करतो की हा तर माझा डायरेक्ट नाही, हा खाली खाली आहे 8व्या 10व्या 15व्या लेवलला, मी कशाला जाऊ, मी कशाला हेल्प करू. पण या बिझनेसमध्ये तुमच्यापासून खाली आलेल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही हेल्प केली तर तो तुमच्यासाठी बेनिफिटच असतो. कारण ह्या एका व्यक्तीने जरी उद्या उद्या इथे 1000 लोक आणली ना तर इकडच्या 1000 लोकांची जोडी लागून तुम्हाला पैसे येणार आहेत. त्यामुळे हा जितका इम्पॉर्टंट आहे स्वतःचा डायरेक्ट, तितकीच तुमची खाली खाली येणारी नवीन टीम तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कळतंय का सगळ्यांना? खूप वेळेला हा गैरसमज लोकांचा होतो की ह्या व्यक्तीला मी का हेल्प करू, हा याच्या खालच्याच्या खालच्याचा खालचा आहे, पण त्याला काम करायचंय. पण ही लोक कोण हेल्प करत नाही. तर जर तुम्ही हेल्प केली तर तुमच्या राईटला इथे तो एक व्यक्ती खूप मोठी टीम आणू शकतो, तुमच्या लेफ्टला सुद्धा खूप मोठी टीम आणू शकतो. समजतंय? या गोष्टी नीट समजून घ्या, तेव्हा तुम्ही इथून छान इन्कम घेणार आहेत. या गोष्टी आम्हाला समजल्या आणि म्हणून आम्ही आज इथपर्यंत येऊ शकलोय. काही लोकांना फक्त आपल्या डायरेक्ट लोकांशीच कनेक्ट ठेवायचं आणि त्यांनी काम केलं ठीक आहे, आणि मग आपण बोलतो की लोक काम करत नाही, लोक काम करत नाही. याला करायचं नसतं, पण खाली कोणाला तरी पैसे हवं असतात, त्याला इन्कम हवं असतं. त्या लोकांना शोधायला शिका. ओके, मी रब करू का हे? आता मला सांगा, जर तुमचा हा आरती आहे, हिने उद्या 10,000 रुपये इन्कम घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला किती इन्कम येणार आहे? 2500 रुपये मॅम. बरोबर, 2500 रुपये येणार आहे. म्हणजे आरतीने 10,000 घेतले तर 2500 येणार आहे. उद्या ही आरती जर 1,00,000 रुपये घ्यायला लागली तर तुम्हाला लिडरशिप किती येणार आहे? 25,000 रुपये. ओके, त्याच्यामुळे आपल्या डाऊनलाईनना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. ते मोठे झाले तर तुम्ही ऑटोमॅटिक मोठे होणार आहात. अच्छा, एक आरती समजा 10,000 वाली आहे तर 2,500. अशा 10 जणी तुमच्याकडे जर कोणी तयार झाला, समजा 1,00,000 वाली एक नाहीये, पण 10,000 घेणाऱ्या 10 जणी तयार झाला तरी सुद्धा तुमचं इन्कम किती होतं माहितीये? तुम्हाला लिडरशिप किती येणार आहे? 25,000. बरं, त्या 10,000 वाल्या इथे मेंबर पण आणणार आहेत, त्यांच्या जोड्या पण लागणार आहे. हा बिझनेस खूप मोठा आहे. जर तुम्ही तो समजून घेतलात की कोणीही मेंबर आणला तरी तुम्हाला त्याचा, काही लोकांना असं वाटतं अरे इकडे भरपूर जमा झाले आहेत, ह्यांचं काय, ह्यांना मदत केली नाही तरी चालेल, इकडे कमी आहेत. इकडे कमी इकडे जास्त कधीच बघायचं नाही. जो व्यक्ती माझ्या खाली जॉईन झाला त्या प्रत्येकाला मला सपोर्ट करून पुढे घेऊन जायचंय, कारण तो कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला टीम देणार आहे आणि तुमची त्याच्यातून काय होणार आहे? ग्रोथच होणार आहे. त्यामुळे आता जास्त असलेला मेंबर कधीतरी उद्या कमी होतो, कधीतरी इकडचे जास्त होतात, कधीतरी इकडचे जास्त होतात. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यात पडायचंच नाहीये. आपल्याला फक्त VR मोर मध्ये आपल्या अंडर आलेल्या व्यक्तीला मदत करून त्याला मोठं करायचं. सोप्पा बिझनेस आहे हा. समजतंय?
चॅटबॉक्स मध्ये टाका. नेक्स्ट करू आपण. येस मॅम. तो जेवढे तुमचे डायरेक्ट मेंबर जास्त, जेवढं तुम्ही त्यांना इन्कम मिळवून देणार, तितका तुमचा लिडरशिप इन्कम हा जास्त जास्त वाढत जाणार आहे. प्लस तुम्हाला बायनरी इन्कम तर मिळणारच आहे. जर कोणाला ऑब्झर्व करायचं असेल, जे लोक 10,000, 15,000, 20,000 रुपये घेतात, त्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व करायची, तुम्ही यू आहात. जर तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये कमवायचे आहेत, तुमचा ए ए हा पहिलाच ए असेल असं नाही, कुठलाही. मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल देते. तुम्हाला पहिला ए बी नाही काम करत आहे, पण 10व्या लेवलवर एखादा नवीन व्यक्ती काल जॉईन झाला, पण त्याला काम करायचंय, तुम्ही तर त्याला सपोर्ट केला आणि तुमच्या आरतीने जर फक्त 5,000 रुपये जरी कमवायला सुरुवात केले ना महिन्याला, आणि तुमच्या भारतीने महिन्याला 5,000 रुपये कमवायला सुरुवात केली, तर तुम्हाला किती इन्कम येतं पटापट सांगा कोणीतरी. चॅटबॉक्स मध्ये टाका. पूजा इप्पणकर मॅम, मानसी परब मॅडम, टीम कनेक्ट आहे. 2,500, 25% बघा. अजून 2,500. चलो चलो पटापट, मला पण कळू दे. 7,500, 2,500. परफेक्ट आकडा कोणीच सांगत नाही. म्हणजे बघा तुम्हाला लोकांना बिझनेस प्लॅन किती कळलाय. म्हणून सांगते याच्यावर फोकस करा. पैसा जिधर से आने वाला है वही मालूम नहीं है कैसा आएगा. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. मला परफेक्ट आन्सर हवाय. अरे देवा देवा. एकाने पण दिलं नाहीये परफेक्ट आन्सर. सर नाहीयेत मीटिंग. अरे लीडर्स लोकांनी तरी द्या. मी सांगते कोणी दिलं नाहीये एकाने पण आन्सर. जेव्हा तुमच्या आरतीला 5,000 रुपये येतात, तुमच्या भारतीला 5,000 रुपये येतात, तेव्हा तुम्हाला येतात 12,500. माहिती होतं हे. इसके लिए आरती और भारती यांच्यावरती काम करायचं. आरती भारती पैसेवरती. जेव्हा तुमच्या आरतीला 5,000 येतात, तेव्हा ती इथे 5,000ची टीम 5,000 रुपये येण्यासाठीचे मेंबर्स टाकलेले असतात. इकडे 5,000, तर तुमच्या डबल जोड्या लागतात. इकडे 5,000ची तयार झाली मेंबर्स, इकडे 5,000चे मेंबर्स तयार झाले. तुम्हाला येतात 10,000 प्लस याचा लिडरशिप 2,500. टोटल येतात 12,500. मग कशामध्ये मजा आहे. तुमच्या डाऊनलाईनला 5,000 रुपये कमवून दिले. सोपं आहे की नाही सांगा बरं. थोडस लेट होतोय, पण आता बिझनेस प्लॅन सांगण्याच्या एकदम मूड मध्ये आहे मी, तर तोपर्यंत ऐकून घ्या. कारण हे कळलं ना तर सगळं कळलं. ओके. सो तुम्ही ठरवा तुम्हाला महिन्याला किती कमवायचे आहेत. मला महिन्याला सध्या मॅडम 10,000 रुपये कमवायचे. व्हाईट बोर्ड नका रे, नका करू. मला 10,000 रुपये कमवायचे आहेत महिन्याला. तर लक्ष टार्गेट काय. हिला 5, हिला 5,000 कमवून द्यायचे. ठीक आहे, तुम्ही पण थोडेफार स्वतः टाकले आणि त्यातून आले. इनडायरेक्टली तुमच्या लेफ्टला 5,000चं इन्कम जनरेट झालं पाहिजे, राईटला झालं पाहिजे. तुम्हाला 10,000 प्लस लिडरशिप येणार आहे. अच्छा, हे 2,500 कधी येणार. जर आरती भारती तुमची डायरेक्ट असेल. जर ती नसेल तर तुम्हाला येणार 10,000 रुपये. मग तुम्हाला जर 10,000 रुपये कमवायचे तर लेफ्टला 5, राईटला 5. आता तुम्हाला असं वाटतंय की माझी एकटीच आरती 5 नाही कमवत आहे. 1,000 कमवणाऱ्या लेफ्टला 5 जणी करा,
राईटला 5 जणी करा तरी सुद्धा होतंय. 1000 रुपये आठवड्याला कमवायला 1071 यायला किती मेंबर लागतात? फक्त 2. मग तुमच्या जर लेफ्टला 20 लोक असतील तर तिला तुम्ही जर सांगितलं बाई तू महिन्यातून आठवड्यातून 2 मेंबर जरी आणले, महिन्यातून 2 मेंबर जरी आणले, वेगवेगळे लोक आहेत तरी सुद्धा तुम्हाला इन्कम फिक्स होणार. समजतंय का? अशा पद्धतीने जरा लोकांवरती लक्ष द्या, टीमवरती लक्ष द्या, इन्कम चांगलं जनरेट व्हायला सुरुवात होईल. आपण काय करतो माहितीये, आपणच लो मेंबर शोधतोय, टाकतोय, 535 येत आहेत. 535 पेक्षा तुम्ही या लोकांवरती फोकस केलं, याच्या खाली आता आरतीने 5,000 रुपये घेतले असं मी टोटल सांगितलं, पण जरुरी नाही आरतीच घेईल, आरतीच्या खालची 2.5 घेईल, आरती 2.5 घेईल. तुम्हाला काय करायचं, तुमच्या लेफ्टला 5 आले, राईटला 5 आले, तुमचं 10,000 इन्कम डन झालं. कोण कोण आता या महिन्यापासून 10,000 साठी ट्राय करणार आहे? तुम्हाला फक्त 2,500च माहिती होते. मला मेसेज नाही दिसत. ओके, येस. सो आपल्या बिझनेसमध्ये संपूर्णपणे टीमवर फोकस केल्यानंतर तुम्हाला खूप छान इन्कम येतं. आता लीडरशिप झाला, त्याच्यानंतर आहे ट्रायपॉड इन्कम. तर ट्रायपॉड इन्कम म्हणजे काय? तर हे तुम्ही आहात, हा U1 आणि हा U2. कंपनी काय म्हणते की तुम्ही हा एक आयडी घ्या, 3,150. 3 आयडीचे किती होतात? 3,150, 3,150, 3,150. 3 आयडीचे मिळून पैसे किती होतात? 9,450 रुपये. कंपनी काय म्हणते? 2 आयडीचे पैसे भरा, 2 आयडीचे प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला मिळणार, त्याची अमाऊंट होते 6,300. तिसरा जो आयडी आहे त्याचे पैसे भरू नका, तो आयडी तुम्हाला कंपनी फ्री मध्ये देते. याचे प्रोडक्ट सुद्धा देत नाही, कारण आयडी तुम्हाला काय झालंय, फ्री मध्ये दिलेला आहे. पण हा आयडी तुम्हाला बिझनेस करण्यासाठी कंपनी देते. मग मगाशी मी तुम्हाला एका आयडीवर किती इन्कम सांगितलेलं? 75,600. मग कोणी हा प्रश्न विचारला नाही की मॅडम 75,600 एका आयडीवर मिळतात, मग तुम्ही टॉपचे लीडर 2 लाख 2.5 लाख रुपये कसे कमवता? तर आपण 3 आयडी म्हणजे ट्रायपॉड आयडीने जॉईन होऊ शकतो आणि जे इन्कम तुम्ही यू वर घेऊ शकता तेच तुम्ही U1 वर पण घेऊ शकता आणि U2 वर पण घेऊ शकता. म्हणजे 3 आयडीचे मिळून तुम्हाला मिळतात 2,26,800 रुपये. हा एवढा इन्कम तुम्ही VR मोर मधून घेऊ शकता. प्लस हे नुसतं मी मॅचिंग सांगितलंय, प्लस लीडरशिप आणि हे सगळं मिळून तुम्ही 3 लाख पण क्रॉस करून जाऊ शकता. आता ट्रायपॉड का घ्यायचा? ट्रायपॉडचा काय फायदा? तर तो एक मी थोडक्यात समजावून सांगते. आता जेव्हा कंपनीने तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला 2 डायरेक्ट मेंबर करायचे, कंपनीने तुम्हाला कुठेही सांगितलं नाही की तुम्हाला वारंवार डायरेक्ट मेंबर करायचे, तर तुम्ही पहिले 2 डायरेक्ट मेंबर इथे केले, ठीक आहे. इथे तुम्हाला किती आले? जस्ट 3चा क्रायटेरिया सोडून द्या, एक्झाम्पल साठी सांगते. इथे 2 मेंबर केले, तुम्हाला आले 630 रुपये. त्यानंतर तुम्हाला नवीन मेंबर आले, तुम्ही टाकले इथे, इकडे तुम्हाला किती जनरेट झाले? परत 2 मेंबर आल्यामुळे 630. परत अजून डायरेक्ट मेंबर आले, तुम्ही टाकले इकडे, इकडे किती जनरेट झाले? 630 रुपये. बरोबर. आता मला सांगा, हे जे 2 मेंबर आलेले आहेत लेफ्टला, हे वरती यू ला मिळणार की नाही मिळणार? मगाशी जसं मी बिझनेस प्लॅन समजावून सांगितलं की तुमच्या लेफ्टला कोणीही मेंबर आणू दे, ते तुम्हाला इकडे मिळणारच आहे. तुमच्या राईटला कोणीही मेंबर आणू दे, ते तुम्हाला इथे इकडून वरती जाणारच आहे. आणि या दोघांची जोडी लागून तुम्हाला इकडे मिळतात 1,260 रुपये. आता हे 630 कोणाला आले? U1 ला. U1 कोणाचा आयडी? तुमचाच. U2 कोणाचा आयडी? तुमचाच. U कोणाचा आयडी? तुमचाच. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे ट्रायपॉड असतो तेव्हा तुम्हाला 1,260, 630,
630 आणि याचा लीडर कोण? तुम्ही स्वतःच, म्हणजे 158. याचा लीडर कोण? तुम्ही स्वतःच, ते 158, म्हणजे ते 316 रुपये. असं ट्रायपॉड असल्यावर तुम्हाला टोटल इन्कम जनरेट होतं 2885. आता हे एकाच वेळेला येईल असं नाही, जस्ट हे एक्झाम्पल समजावून सांगितले. आज तुम्ही 2 टाकले, 1-2 इथे जमा राहिले आहेत, कधीतरी इकडे आला, मग वर जा. ऍट अ टाइम तुम्हाला हे दिसताना दिसत नाही. खूप लोकांना कन्फ्युजन होतं की ट्रायपॉड मध्ये सांगताना सांगता 2520, पण आम्हाला येत नाही. तुम्ही एकाच वेळेला मला 6 मेंबर आणून द्या, मी तुम्हाला 2520 इन्कम जनरेट करून दाखवू शकते. आपण काय करतो, आज एक आणतो, उद्या एक आणतो, परत एक आणतो, आणि त्यामुळे जसं एक इकडे 2 आले की 630 येतात, थोड्या दिवसांनी इकडे 2 आले की 630 येतात, इकडे 2 आले की एकाच वेळेला येतात का आपले 6 मेंबर? नाही येत. पण जर आले तर तुम्हाला 2885 एवढं इन्कम जनरेट होणार, म्हणजे होणारच. सो ट्रायपॉडचा फायदा काय, तर सेम. आता तुमच्याकडे हे नसतं तर तुम्ही काय केलं असतं, इकडे 2 टाकले असते, इकडे 2 टाकले असते, तुम्हाला फक्त किती आले असते? 1260. आणि तुमचा लिडरशिप कुठे गेला असता? तुमच्या वरच्या लीडरला. याच्यामध्ये काय होतंय, लिडरशिप सुद्धा तुम्हाला मिळतोय. म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुमचा U1 जर तुम्ही 10,000ला पोहोचवला आणि तुमचा U2 जर तुम्ही 10,000ला पोहोचवला, तर तुम्हाला किती इन्कम येणार? आता सांगा बघू, मला बघू द्या आता कळलंय का नाही, का नुसते ऐकताय? तुमचा U1 10,000ला पोहोचला, तुमचा U2 10,000 पोहोचला ट्रायपॉड, तो तुमको कितना इनकम आएगा? ऑफलाईन भेटणार का मला? म्हणजे एकेकाला बिझनेस प्लॅन एकदम छान सांगते. व्हेरी गुड. चला, म्हणजे कळलंय मला, ते समाधान वाटलं की समजावलेलं समजलंय. व्हेरी गुड. सो 25 येस मॅम. घ्यायचं असेल तर तुमचा ट्रायपॉडचे दोन्ही आयडी तुम्ही ज्या दिवशी पोहोचवणार तेव्हा 25,000 इन्कम मिळणार. पण बऱ्यापैकी ट्रायपॉड हे लगेच स्टार्ट करायचे नसतात. पहिलं इकडे टीम बनवा. त्याचं कारण सांगते. अजून एक बेनिफिट आहे, माहित असेल सगळ्यांना, पण मी जस्ट सांगते की जेव्हा तुम्ही ट्रायपॉड घेता, ज्यांनी नसतील घेतले त्यांनी थोडस लीडरकडे जाऊन बसून अजून डिटेलमध्ये समजून घ्या आणि ट्रायपॉड करून घ्या, जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर. तुम्ही इथे एक व्यक्ती टाकली, इकडे एक व्यक्ती टाकली. आपली कंपनी ज्यांचं ट्रायपॉड असते, ट्रायपॉड असो किंवा तुमच्या एक्स्ट्रीम लेफ्टला आणि एक्स्ट्रीम राईटला जी पण लोक असो, जेव्हा तुम्ही इथे मेंबर टाकता, उद्या तुमच्या या एका व्यक्तीने इथे 20 लोकांची टीम बनवली, या व्यक्तीने 15 लोकांची टीम बनवली, आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी ट्रायपॉड असतील तर ही 20च्या 20 लोक तुम्हाला तुमच्या ट्रायपॉडला कॅरी फॉरवर्ड होतात. कितीतरी जणांना कन्फ्युजन, अरे हा माझा मेंबर इथे पण दिसतोय, इथे पण दिसतोय, असं कसं, गडबड आहे काहीतरी, कन्फ्युजन, मॅडमना मी इथे मारायला सांगितलेला, मॅडमने इथे मारला का? नाही, तो इथेच मारलेला असतो. हा इथे तुम्ही डायरेक्ट मध्ये जाऊन चेक करायचा, तो तुमच्या डायरेक्ट मध्ये असतो. इथे तुम्हाला, जसं मी मगाशी म्हंटल की जसे खालून लोक वरती जातात, तशीच वरून सुद्धा लोक खाली येतात. आणि त्यामुळे हे एक्स्ट्रीम 20 लोक फक्त ते तुमच्या एक्स्ट्रीम लेफ्टलाच येणार, आणि हे राईटची 15 लोक तुमच्या राईटला जाणार. इथे आतमध्ये कधीच ती लोक जाणार नाही. बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन आहे, तुमची लेफ्ट साइड आणि तुमची राईट साइड हे एकमेकांना कधीच भेटत नाही. ओके, ते वेगळ्या वेगळ्या साईडना चालत असतात. सो हे 20 लोक तुम्हाला इथून ऑटोमॅटिक मिळतात, ही 15 लोक तुम्हाला ऑटोमॅटिक मिळतात. मग तुम्ही जर इकडे नवीन भविष्यात आयडी टाकले तर यांच्याबरोबर जोड्या लागून सुद्धा तुम्हाला पैसे येतात, आणि त्यामुळे तिन्ही बाजूने पैसे येतात, म्हणून आपण याला ट्रायपॉड म्हणतो. सो इथे जर तुम्ही इथेच काम केलं तर काय होईल, इथे दोन्ही साईडला छान टीम तयार होईल. मग नंतर एखादा चांगला लीडर तुम्हाला इथे काम करणारा मिळाला तर तुमच्या या अशा पद्धतीने इथे पटापट जोड्या लागायला सुरुवात होणार. मग ते छोटे छोटे एक एक दोन दोन टाकल्यावर काय होतं, थोडे थोडे पैसे येतात. त्यामुळे इथे चांगले, सरांच्या म्हणण्याप्रमाणे इकडे एक 500,000 लोक, इकडे एक 500,000 लोक झाले की मग आतमध्ये एक एक लीडर टाकला तरी फटाफट फटाफट तुम्हाला इन्कम वाढायला मदत होते. समजले हे ट्रायपॉड नीट समजलाय? येस मॅम. ओके. आणि जो कोणी अशा प्रकारचा ट्रायपॉडने जॉईनिंग करेल, म्हणजे जसं तुमचा ट्रायपॉड आहे असं तुम्ही एखाद्याला समजावून सांगितलं आणि जर ट्रायपॉडने कोणी जॉईन झालं तर कंपनी तुम्हाला 1,000 रुपयाचा बोनस देते. मग महिन्याला जर तुम्ही 10 ट्रायपॉड आणले तर काय होईल, किती इन्कम येईल सांगा?
व्हेरी गुड. 10,000. सो व्ही आर मोड मधून इन्कम घेणं कठीण आहे का? आपला बिझनेस प्लॅन खूप सोपा आणि सिंपल आणि साधा आहे. एक जरा 10-20 वेळा लिहून काढलात तर खूप छान पद्धतीने तो पाठ होऊन जातो. आम्हाला पण हा बिझनेस प्लॅन येण्याचं कारण म्हणजे 21 वेळा एका एका दिवसामध्ये हा बिझनेस प्लॅन लिहून काढलेला आहे. म्हणून मी म्हटलं की बिझनेस करणं सोपं आहे. काही गोष्टी कराव्या लागतात, त्या करा. थोडंसं शिकण्यावरती भर द्या. मला कसा येत नाही बिझनेस प्लॅन, नाही कळलं तर प्रश्न विचारा. ओके. त्याच्यानंतर जो आहे ते आहे ग्लोबल क्लब इन्कम. ग्लोबल क्लब इन्कम मध्ये काय आहे तर अगदी सोपं सिंपल सांगते की तुम्ही इथे जॉईन झालाय. जसं तुम्ही इथे जॉईन झाला तसं तुमचा इकडे आरती आणि भारती जॉईन झाली. ही आरती आणि भारती जेव्हा जॉईन झाली होती तेव्हा कंपनीने तुम्हाला 630चं इन्कम दिलं होतं, बरोबर. पण आता जेव्हा तुमची आरती भविष्यात तुम्ही तिला ब्रॉन्झ पर्यंत पोहोचवलं, तर ज्या दिवशी तुमची आरती ब्रॉन्झ होईल तिकडे ब्रॉन्झ म्हणून राहील, भारती पण ब्रॉन्झ झाली तर ह्या आरती भारती कोणी असू शकतं. एक जस्ट एक्झाम्पल देते. तुमच्या लेफ्टचं कोणीही ब्रॉन्झ झालं, तुमच्या राईटचं कोणी ब्रॉन्झ झालं, त्यांची जोडी लागून आपल्याला इन्कम येतं 945 रुपीज. पुन्हा एकदा ऑलरेडी तुम्ही हे घेतलेलं आहे, परत एकदा 945 इन्कम तुमचं जनरेट होतं. हे इन्कम कधी जनरेट व्हायला सुरुवात होतं जेव्हा तुमच्या लेफ्ट आणि राईटचा व्यक्ती हा ब्रॉन्झला जातो, दोन्ही साईडचा, आणि जोडी बनते, तेव्हा तुम्हाला हे 945 इन्कम येतं. मग ग्लोबल क्लबला जाण्यासाठी एक क्रायटेरिया आहे, तो काय तर तुमची 4थी, 6वी, 8वी, 10वी आणि 12वी अशा 5 ज्या जोड्या आहेत त्याचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला येत नाही. ते जनरेट होतं पण तिथे झिरो लिहून येतं, तुम्ही पोर्टलला बघितलं असेल तर. आणि ते इन्कम जे आहे ते तुम्हाला मिळत नाही. पण जेव्हा तुमच्या या जोड्या कंप्लीट होतात त्यानंतर लेफ्टला 20 आणि राईटला 21 किंवा राईटला 21 लेफ्टला 20 असं जेव्हा होतं, एक मेंबर एक्स्ट्रा लागतो, त्यानंतर तुम्ही कंपनीचे ब्रॉन्झ डिरेक्टर होता आणि तुम्ही या गोष्टीसाठी एलिजिबल होता. म्हणजेच ग्लोबल क्लब म्हणजे काय तर तुमचं प्रमोशन आहे. तुम्ही व्ही आर मोर मध्ये एका वरच्या पोस्टला जाता आणि हे इन्कम घेण्यासाठी एलिजिबल होता. ओके. ह्याच्यानंतर आपल्याला 6वं इन्कम म्हणजे काय, रिपर्चेस इन्कम. तर ते मी तुम्हाला एक पीपीटी शेअर करते. बघा, रिपर्चेस इन्कम जे स्क्रीन दिसते व्यवस्थित. येस मॅम. रिपर्चेस इन्कम म्हणजे काय की तुम्ही जॉईन झालात नंबर ऑफ डिस्ट्रीब्युटर मध्ये, फर्स्ट तुम्ही आहात, तर तुम्ही जर 900चं रिपर्चेस स्वतः केलं तर तुम्हाला त्याचे 10% म्हणजे 90 रुपये हे रिपर्चेस कमिशन मिळतं. हे कमिशन कमी जास्त असू शकतं कारण प्रोडक्ट वाईज पर्सेंटेज सेट केलेले आहेत. प्रत्येक प्रोडक्टचा जो रेशो असतो तो वेगवेगळा असतो आणि त्या पद्धतीने ते सेट केलेला आहे. तर तो कमी जास्त असू शकतो, पण एक मिनिमम सरांनी आपल्याला कॅल्क्युलेशन कळावं म्हणून हे काढलेलं आहे. तर तुम्ही पहिल्या लेवलला आहे तर तुम्हाला 90 रुपये मिळणार आहे तुमच्या 900च्या खरेदीवर. त्यानंतर समजा तुमचे 3 मेंबर झालेले आहेत, तर त्या 3 मेंबरनी जर 900-900ची खरेदी केली तर त्याच्यावर सेकंड लेवलला तुम्हाला मिळतात 7% आणि त्या तिघांचंही आणि प्लस तुमचं असं मिळून तुम्हाला रिपर्चेस इन्कम मिळतं 189 रुपीज. ते 3 लोकांचे प्रत्येकाने स्वतःचा हे एकदम सोपं उदाहरण सांगितलंय फक्त 3 लोकांचं. तुमची फक्त 3 लोक आहेत का, मल्टिपल लोक आहेत, पण लोक रिपर्चेस करतायत का, ते करतायत तर त्यांची प्रॉपर एंट्री होते का, हे चेक करणं पण प्रत्येकाचं काम आहे. कारण प्रत्येक वरचा लीडर शेवटपर्यंत पोहोचू शकत नाही, पण तुमचा काल झालेला जॉईन झालेला व्यक्ती किंवा 15 दिवस अगोदर जॉईन झालेल्या व्यक्तीने त्याला तुम्ही हे शिकवणं गरजेचं आहे की बघ रिपर्चेस इन्कम असा असा असतो. कधीतरी लोक ना 300चं घेतात, 400चं घेतात, 900चं घेतल्यानंतर त्याला 90 रुपीज कॅशबॅक येणार आहे, तुझा फायदा होणार आहे आणि ह्याची एंट्री करून घेणं गरजेचं असतं. हे समजावणं हे त्या त्या लीडरचं काम आहे. सो या 3 जणांनी जर 9 लोकांनी त्यांच्या अंडर 3-3 लोकांनी आणि त्या 9 जणांनी जर 900चं रिपर्चेस केलं तर 5% प्रमाणे तिसऱ्या लेवलला इन्कम होतं 405. त्या 9 लोकांची 3-3 लोक आली, 27 लोक झाली, 2% होतं चौथ्या लेवलला इन्कम. पण इन्कम बघा वाढत चाललंय.
कारण लोक वाढत चालले, त्यामुळे अमाऊंट ऑफ परचेस वाढत जातो आणि म्हणून कमिशन वाढतंय 486. 2703 प्रमाणे 81 लोक झाली. 2% तुम्हाला रिपर्चेस तिथे पण 2% आहे 6व्या लेवलला, 5व्या लेवलला. आणि अमाऊंट होते कमिशनची 1458 रुपये. त्या 81 लोकांनी 3 लोक आणल्यावर होत आहे 243. 1% तुम्हाला मिळतंय 6व्या लेवलला, पण अमाऊंट झाली आहे 2187. सो बघा, लोक वाढत चालले, तसं तसं अमाऊंट वाढत चाललेली आहे. त्यानंतर 243 लोकांचे 3 प्रमाणे आपण पकडले 729. 1% प्रमाणे 6561. त्याच्यानंतर त्या 729 लोकांचे 2187 लोक झाली. 0.75%ने तुम्हाला रिपर्चेस इन्कम मिळतं 14,653. 2187 लोकांनी 3 जण केले तर 6561. 0.5%ने तुम्हाला मिळत आहे 29,525. आणि 6561 लोकांनी 3 जण जरी आपण प्रत्येकाची पकडली तर होतात 19,683. 0.5%ने 88,574 एवढं इन्कम तुम्हाला जनरेट होऊ शकतं. आता मी स्वतः या 8व्या लेवलचं इन्कम मी घेतेय, म्हणजे 14,653. ते पण मिनिमम 3 लोक पकडली तर. म्हणजे एवढी मोठी टीम असून सुद्धा रिपर्चेस इन्कम जे आहे ते लोकांना तिथपर्यंत समजला नसल्यामुळे तो इन्कम त्या पद्धतीने मिळत नाहीये. त्यामुळे प्रत्येकाला तुम्हाला आता ज्यांना 400-500 रुपये येतात, यांनी जर प्रत्येकाने आपल्या टीमकडे प्रॉपर लक्ष दिलं, त्यांच्या एंट्री झाल्यात की नाही चेक केलं, तर तुमच्या सगळ्यांचा सुद्धा रिपर्चेस इन्कम खूप छान पद्धतीने वाढू शकतो. हा रिपर्चेस इन्कम घेण्यासाठी तुम्ही तुमच्या सगळ्या लेवलच्या लोकांनी घेतला, पण तुम्हीच जर 900चा रिपर्चेस नाही केला तर तुम्हाला ते मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही 900चा रिपर्चेस करणं गरजेचं आहे. आता यात दुसरा प्रश्न, माझे 3 आयडी आहेत तर तिन्हीवर करणं गरजेचं आहे का? तर येस, तुम्हाला तिन्हीवर तुमची टीम आहे, तिन्हीवर तुमची डायरेक्ट लोक आहेत, त्यांचे 10 लेवल पर्यंतच्या टीम आहेत. जो तिन्ही आयडीवर तुम्हाला इन्कम हवं असेल तर तुम्हाला तिन्ही आयडीवर 900चा रिपर्चेस करणं गरजेचं आहे. आपल्या कंपनीमध्ये जे पे आउट आहे ते दर आठवड्याला येतं. आठवड्याभर तुमचं जे पण काम झालं ते फ्रायडे टू फ्रायडे क्लोजिंग होते आणि दर मंगळवारी सकाळी 7 ते 7:30च्या मध्ये आपलं वीकली पे आउट येतं. नॉर्मली मंथली पे आउट असतं आणि लोकांना महिनाभर वाट बघावी लागते इन्कम साठी, पण आपल्याकडे दर आठवड्याला इन्कम येतं. आणि त्यामुळे आपल्या टीम मधल्या किंवा आपल्या VRMore मधल्या सगळ्या महिला या मंगळवारी खूप खुश असतात, कारण प्रत्येकाचं स्वतःचं हक्काचं असं काही ना काही इन्कम येतंय. पण मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने छान इन्कम घेतलं पाहिजे. तर तुम्ही 500, 1000, 2000वर न थांबता कसं मी 10,000, 20,000, 50,000, लाख कमवू शकते याच्यावर भर द्या. एक छोटंसं उदाहरण इथे दाखवते. हे सगळे बिझनेस खूप छान आहेत, नो डाऊट. पण 1,00,000 रुपये जेव्हा एखादी व्यक्ती पार्लर टाकण्याचा विचार करते, तर त्या व्यक्तीला स्वतःला पहिला 2-3 लाखाचा कोर्स करावा लागतो. त्याच्यानंतर पार्लर टाकायला 5-6 लाख खर्च. बरं, एवढा चांगला कोर्स केल्यावर तुम्ही लोकल पार्लर टाकू शकत नाही, तुम्हाला सलॉन टाकावं लागतं. ते सलॉन सुद्धा तुम्ही टॉपच्या एरियात टाकलं तरच ते चालणार आहे. आणि मग अशा ठिकाणी टाकल्यानंतर स्वतः मेहनत, कारण बऱ्यापैकी तिथे मुली ठेवलेल्या असतात, पण प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की त्या मॅडमनी माझा फेशियल करावं किंवा ज्या पण गोष्टी आहेत त्या कराव्या. त्यामुळे त्या व्यक्तीला मेहनतही करावी लागते आणि पैसाही टाकावा लागतो आणि त्याच्या मधून येणारा आउटपुट, कॉम्पिटिशन खूप असल्यामुळे तितका प्रॉफिट मिळू शकत नाही. दुसरा बिझनेस जो आहे किराणा माल, इथे सुद्धा तुम्हाला स्वतःला 1-2 लाखाचा माल पहिला भरावा लागतो आणि तिथे तुम्ही दिवसभर उभं राहिल्यानंतर ते बंद ठेवून बिझनेस चालतात का? नाही, ते बंद ठेवले तर तुम्हाला इन्कम येणार नाही. सेम वडापावचा पण तसंच आहे. तू बघा, हे सगळे बिझनेस करण्यासाठी लोक खूप काही देतात, स्वतःचं स्किल वापरतात, मेहनत करतात, शिकतात आणि त्याच्यानंतर स्वतःचा वेळ दिल्यानंतर त्यांना एवढा इन्कम येतोय. मग आपण विचार करायचा की आपण किती वेळ देतोय आणि आपल्याला इन्कम घेण्यासाठी आपण किती मेहनत करतोय, किती शिकून घेतलं. एखादा वडापावची गाडी पण असं नाहीये ना की तो उभा राहिला आणि त्याने डायरेक्ट वडापावच्या गाडीवर उभा राहिला आणि वडापाव लोकांना विकायला सुरुवात केली. सकाळपासून मेहनत करावी लागते. बटाटे शिजवा, चटणी बनवा, बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्या सगळ्या केल्यावर दिवसभर घाम गाळल्यानंतर कुठेतरी त्याला पैसे मिळतात, म्हणजे मेहनत आहे. पण आपल्या बिझनेसमध्ये 3,150 ची जॉईनिंग घेतल्यानंतर प्रोडक्ट मिळतात, शून्य इन्व्हेस्टमेंट मध्ये बिझनेस स्टार्ट होतो. बरं, याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही शॉप उघडण्याची गरज आहे का? तुम्ही तुमच्या घरून हा बिझनेस करू शकता की नाही? रिप्लाय द्या. बरोबर. त्याच्यानंतर कुठेही तुम्हाला
स्टाफ ठेवण्याची गरज लागत नाही, शॉप उघडण्याची गरज लागत नाही, क्रेडिटचा प्रश्न नाही, सरांनी कुठल्याही प्रकारचं क्वालिफिकेशन ठेवलेलं नाहीये आणि इतका सुंदर बिझनेस आपल्याला मिळालेला आहे. फक्त आपल्याला तो व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी जे काही गोष्टी शिकायच्या त्या शिकायच्या आहेत आणि आपल्याला पुढे जायचं आहे. स्क्रीन स्टॉप करते. तो मी बऱ्यापैकी बिझनेस प्लॅनचे सगळे पॉइंट घेतलेले आहेत. थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि कोणाला काही बोलायचं असेल तर हँड रेस करू शकता. अच्छा, चॅटबॉक्स मध्ये टाका. बिझनेस प्लॅन कळलाय का, आवडलाय का, काही पॉइंट्स नवीन कळले का, किंवा माहित नव्हतं आता कळलं, असं आहे का? ओके, बरेच डाऊट क्लिअर झाले. ओके. मानसी मॅम, खरंच खूप छान बिझनेस प्लॅन झाला. इनफॅक्ट अगदी छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा तुम्ही परत परत रिपीट केल्या. आणि मेन म्हणजे तुम्ही जे आम्हाला परत परत क्वेश्चन केले ना, की कळलं का, आणि वेगवेगळ्या पद्धतीने अजून विचारलं ना, घोलून घोलून घोलून, त्याच्यामुळे अजून जास्त तो क्लिअर झाला पहिल्यापेक्षा जास्त. आणि खरंच थँक्यू सो मच. खूप 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 छान एकदम बिझनेस प्लॅन खूप मस्तपैकी समजावून सांगितलंय. ओके, ट्रायपॉड पण कळले. चलो, एक दोन जणांनी हँड रेस केलेत मॅम, त्यांना अनम्यूट करा. येस मॅम. मी रेकॉर्डिंग स्टॉप करू का, एक मिनिट.